इंद्रायणी काठी कै पद्माकर गोळकर यांच्या मुंगी उडाली आकाशी या कादंबरीचं अंशतः अभिवाचन. वाचक स्वर श्री अविनाश कुलकर्णी. तांत्रिक सहाय्य श्री अभिषेक कुलकर्णी. इंद्रायणी काठी. इंद्रायणीच्या तीरावरची पंचक्रोशी या पुरातन भूमीवर आता पहाट होत होती. उजेड आणि अंधार यांच्यामधली अवस्था होती. आकाशावर उजळू लागलं होतं. चांदण्या फिकट मंद दिसत होत्या. लांबवरचं इंद्रायणीचं पाणी निळं सावळं दिसत होतं. ताम्हण्यात पूजेला घेतलेल्या देवांसारखे दिसणारे आळंदी गाव दिवसाचा आकार घेऊ लागले होते. हलू लागले होते, बोलू लागले होते. इंद्रायणीच्या पाण्यात कुणी त्रिकालद्रष्टा प्रवासी पहाट स्नान करत होता आणि तोंडाने धीरगंभीर आवाजात विष्णू स्तोत्र म्हणत होता. काठावरच्या पिंपळाला 2-3 प्रौढ सुवासिनी प्रदक्षिणा घालत होत्या. त्यातली एक सुवासिनी दिसायला फार रूपवान होती. तिच्या रूपाने सावळी पहाट उजळल्यासारखी झाली होती. तिने झुळझुळीत नऊवारी लुगडं नेसलं होतं. अंगात जरीकाठीची धुतकी चोळी होती. कपाळावर कुमकुम तिलक होता. गळ्यात मंगळसूत्र होतं. हातात साधीच कंकणं होती आणि डोक्यावर केसांचा खोपा घातला होता. बाई रूपवान होती, पण तिच्या चेहऱ्यावर एक मलूल उदास छटेचा तवंग होता. उरात दुःखाचं गाव असावं तशी तिची मुद्रा दिसत होती. तिची शेवटची प्रदक्षिणा चालू असतानाच नदी तीरावरून एक वृद्ध संन्यासी आपली ओली पावलं संथ टाकत येत होता. तो पुढे निघून जाणार तेवढ्यात 2 सुवासिनी झराझरा पुढे झाल्या. हातातली तपकं त्यांनी खाली ठेवली आणि संन्यासाला वाकून नमस्कार केला. सच्चिदानंद सच्चिदानंद. चिरंजीव नांदा. त्याच्या आवाजाला विलक्षण धार होती. काळपुरुष बोलावा तसा दुंदुभीसारख्या कणखर पण मधुर आवाजात तो बोलत होता. त्या रूपवान सुवासिनीनेही आता घाई केली. उरलेली प्रदक्षिणा तिने झरकन पुरी केली. सळसळ आवाज करणार त्या अश्वत्थाला मनोभावे नमस्कार केला आणि तबक उचलून ती झरझर त्या संन्यासासमोर आली. तबक खाली ठेवलं आणि पदर सारखा करून तिने वाकून त्याला नमस्कार केला. चिरंजीव नांदा, पुत्रवती भव. यतिराजांच्या मुखातून आलेला आशीर्वाद तिने ऐकला आणि ताट झाली. स्वामींकडे स्थिर नजरेने बघत राहिली. तिचा चेहरा अधिकच व्याकुळ झाला, उदास झाला. त्या काळ्या सावळ्या पहाटीने तिच्या आयुष्याला डंख केला. तिच्या डोळ्यातून इंद्रायणीने वाट काढली. मुली, तुझ्या डोळ्यात पाणी का? काही नाही महाराज. नमस्कारासरशी आपण मला आशीर्वाद दिलात, पण काय? निर्माल्याचं फूल कसं होणार? तुझ्या कपाळी कुमकुम तिलक आहे. गळ्यात सौभाग्य अलंकार आहेत. चुडेही आहेत. सौभाग्यवती आहेस. सौभाग्यवती आहे, पण तिच्या हुंक्यांना कोड आला. तिने पदराने डोळे झाकून घेतले. तेवढ्यात त्या दुसऱ्या सुवासिनी पुढे झाल्या. एकीने तिला सावरलं. दुसरी यतिराजांना म्हणाली, महाराज, तिचे पती परागंदा झाले आहेत. कोणी म्हणतं त्यांनी संन्यास घेतलाय. संन्यास? होय महाराज. आपल्यासारख्या सत्पुरुषाचा आशीर्वाद म्हणूनच अनाठही ठरणार आहे. सच्चिदानंद सच्चिदानंद. संन्यासी क्षणभर स्तब्ध झाला. तसा तो ठरता उपयोगी नाही. मुली, तुझ्या पतीचं नाव कळेल? दुसऱ्या सुवासिनीने सांगितलं, नाव विठ्ठलपंत, आपले गावचे कुलकर्णी. सच्चिदानंद सच्चिदानंद. पहाटेच्या काळोखात त्याने डोळे स्थिर केले. जणू दिशांना आरपार करून तो फार लांबच्या गोष्टींचा वेध घेत होता. थोड्या वेळाने तो म्हणाला, तुझ्या पतीची एखादी जन्मखूण सांगशील मला? काय उपयोग त्याचा? सगळीकडे शोध केला. सगळ्या सोयऱ्यांची गावं, तीर्थ, चारत हुंडाळली. जन्मखूण सांगशील? सांगते. सिद्धेश्वराला रोज सांगते, देवाला सांगते. ती सत्पुरुषाला का नाही सांगणार? त्यांच्या उजव्या भुजेवर बेलाच्या पाना एवढा काळसर व्रण आहे. महाराज, महाराज, त्यांचं दर्शन मला या जन्मी होईल का? नुसती भेट झाली तरी पुरे आहे हो. होईल मुली, होईल. माझ्या संन्यासाचा शब्द असत्य नाही होणार. तुझ्या घरी कोण कोण आहे? आई आहे, बाबा आहेत. घेऊन चल मला त्यांच्याकडे. पहाटेच्या अंधार रस्त्याने ती चालू लागली. मागोमाग संन्यासी येत होता.
कौलारू घरं, झोपड्या, वाडे मागे टाकीत स्वामींना घेऊन ती घरी आली. कबरीत वाकलेला वृद्ध गृहस्थ दारातच होता. मी सिद्धपंत कुलकर्णी, ही माझी मुलगी रखुमाई. त्याच्या गळ्यातून कापले शब्द बाहेर पडत होते. त्यानंतर विठ्ठलपंतांशी गाठ कशी पडली, रुक्मिणीशी पाणीग्रहण कसं झालं, इथपासून ते विठ्ठलपंत संन्यास घेण्यासाठी कसे निघून गेले, सिद्धोपंतांनी सविस्तर सांगितलं आणि सांगायचे ते थांबले. संन्यासी उठायची तयारी करत सच्चिदानंद सच्चिदानंद म्हणाला. इतका वेळ दाराड उभ्या असलेल्या रखुमाई आणि तिच्याही पुढे आल्या. त्यांनी स्वामींना नमस्कार केले. त्यांनी पुन्हा पुन्हा रखुमाईस आशीर्वाद दिला. चिरंजीव भव, अष्टपुत्र सौभाग्यवती भव. महाराज, तसं होऊ दे. तसं झालं तर आमच्या डोळ्यांना दिसू देत होते, दिसतील. चैतन्य, आज्ञा स्वामी, इकडे जवळ ये. चैतन्य नम्रतेने त्यांच्याजवळ सरकला. स्वामींनी त्याला जवळ ओढलं. त्याच्या डोळ्यांना डोळे भिडवले आणि घोगऱ्या आवाजात त्यांनी पुन्हा हलके चाक मारले. चैतन्य, आज्ञा स्वामी. हे बोलताना त्याची पट्टी जमिनीकडे वळली. मग स्वामींनी झरकन त्याचा उजवा हात हवेत उचलून धरला आणि विचारलं, तुझ्या बाहूवर ही खोड कसली? काही इजा झाली होती का? केवढा तरी काळसरपण हा. जन्मापासून आहे तो. आई म्हणत असे बिलवदल आहे ते. कुठे असते तुझी आई? चैतन्य चमकला आणि गप्प झाला. जमिनीकडे दृष्टी लावून तो स्तब्ध उभा राहिला. चैतन्य, कुठे असते तुझी आई? सांग. योग्याला पूर्वायुष्य नसतं स्वामी. सर्व प्राणी मात्रांना पूर्वायुष्य असतं. योग्याला ते विचारू नये. पण मी तुझा गुरु आहे म्हणून विचारतो, उत्तर दे. स्वामी सर्वज्ञ आहेत. तू आपेगावचा, गोदेच्या परिसरातला. तुझं लग्न झालेलं आहे. इंद्रायणीच्या काठावर तुझा संसार अजून उभा आहे. स्वामी त्रिकालदृष्टी आहे. संसारात मन लागेना म्हणून तू गृहस्थाश्रमाचा त्याग केलास, संन्यास घेतलास. पत्नीपती मनापासून अनुज्ञा नाही मिळवलीस. ती डोळ्यात प्राण आणून तुझी वाट पाहते आणि तू मोक्षासाठी प्रस्थान काढलायस. जा, हा यतिवश गंगेला अर्पण कर आणि आळंदीला परत जा. संसारात मला चैन पडणार नाही स्वामी. मला व्यवहार आठवणार नाहीत. मला परत धाडू नका. इथं गंगेच्या काठावरच मला काष्टासारखा वाळत पडू द्या. विठ्ठलपंत, चैतन्य दचकला. तुझं पूर्वाश्रमीचं नाव विठ्ठलपंत आहे. संततीशिवाय गृहत्याग करणं अधर्म्य आहे. संसारी जीवाला व्यवहाराच्या वाटेवरच मोक्ष मिळवावा लागतो. जा, आळंदीला जा परत. पुन्हा गृहस्थ धर्म स्वीकार, अशी माझी तुला आज्ञा आहे. गुरुदेव, विवेक मला समजतो. मी सांगतो याचा अर्थच ते धर्म्य आहे. तू मठात थांबू नकोस. जा, आशीर्वाद आहेत माझे तुला. इंद्रायणीच्या काठावर पहाट उतरत होती. गावात घरोघर दिवे लागले होते. आकाशकंदील तेवत होते. चंद्रज्योती पाजळल्या जात होत्या. आभाळात उंच तारगोळे चढत होते. उखळांचे बार ऐकू येत होते. हे आवाज थांबले की मधूनच कावळ्यांची कावकाव ऐकू येत होती. चिंचोळ्या खोलीत केस पाठीवर मोकळी सोडून रखुमाई भूतासारखी बसली होती. समोर फणी करंड्याची पेटी उभी होती. त्यावरचा आरसा निर्जीव डोळ्यांसारखा तिच्याकडे पाहत होता. अंघोळ करता करता सहज चाटून दिलेल्या विचाराने तिला अजगरासारखा वेळखा घातला होता. आज दिवाळीचा पहिला दिवस. पण काय अर्थ होतो या दिवाळीला? हवं ते माणूस पायाला चिंध्या बांधून कुठेतरी वळवळ हिंडत होतं. आणि या लाजीरवाण्या फाटक्या आयुष्यात दिवाळी उगवून काय करायचं होतं? विचारांची साखळी तुटली. स्नान करून तोंडाने काहीतरी पुटपुटत सिद्धोपंत खोलीत आले. न्हाऊन उदास बसलेल्या रखुमाईकडे त्यांनी ओल्या नजरेने पाहिलं आणि हलक्या आवाजात तिला म्हणाले, रखुमाई, उठ बाळ. सणासुदीचं असं उदास बसू नये. उठ,
नववर्ष येते, कार्तिकाचा दिवा लाव दारात. उठ, उठलीस का? कुणासाठी नववर्ष आणि कुणासाठी दिवा लावायचा? तिने एकदा सिद्धोबत्तांकडे पाहिलं. आधीच म्हाताऱ्या झालेल्या त्यांच्या आयुष्याला आणखी एक जळू लागली. उरातला कडावर ती उठली आणि बाहेर. आईनं अंगण झाडून स्वच्छ केलं होतं, त्यावर शेणकाला टाकला होता. ती बाहेर येऊन पुन्हा फुला गोळा करू लागली. पानातील फुलं सांभाळत ती वृंदावनापाशी आली. फुलं ठेवून तिने ओटीवरची पणती वृंदावर आणून ठेवली. तुळशीला नमस्कार केला आणि ती खाली बसून ओल्या अंगणावर रांगोळीचे ठिपके काढू लागली. पहाटेचा गार वारा अंगावरनं जात होता. चांदण्याच्या आणि पणतीच्या प्रकाशाचं एक चमत्कारिक मिश्रण तयार झालं होतं. त्याचा फिक्कट प्रकाश जमिनीवर सांडला होता. त्या प्रकाशावरच ती एक एक ठिपका उमटवत होती आणि त्याच वेळी तिच्या छातीत धस्स झालं. बाहेरून येणारी एक मोठी सावली तिच्या रांगोळी घालणाऱ्या हातांवर पडली. मोठी सावली आणि ती चमकली, उठली, भिवून मागे सरकली. कोण कोण आहे? प्रत्युत्तर नाही. आता त्या सावटातून एका व्यक्तीने आकार घेतला. अंधारात तोंडवळा दिसत नव्हता. तिने वृंदावनावरची दिवटी उचलली. समोर उंच झाली. मानेवर मोकळे केस, तोंडावर दाढीचं जंगल, उघड्या छातीवर फक्त पंचा, कमरेला धुतकं धोतर आणि जमिनीवर पाय कुठून कुठून वणवणलेले. परिचित होते ते फक्त शांत नम्र डोळे. रुक्मिणी, ओळखलं नाहीस? दाढीतून शब्द उमटले. खूप खूप दुखरा आवाज. तिनं पाहिलं. 10 दिशांच्या पलीकडची दिशा तिच्या समोर उभी होती. मग काळजात 1000 पारिजात उमलले. हातातील लिवली दीपमाळ झाली. दोन्ही डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं आणि त्या पाण्याने भिजलेले शब्द ओठातून बाहेर पडले. अगं बाई, आपण ओळखलंस? डोळ्यात थेंब गुंफून दोघंही उभे होते. किती वेळ उभे राहायचं हे त्या दोघांनाही भान उरलं नव्हतं. पण त्याच वेळी रुक्मिणी का ओरडली म्हणून ओट्यावर आलेल्या आईने त्या दोघांना पाहिलं मात्र आणि थपकून तीही ओरडली. अगं बाई, कोण? जावई बापू. रखुमाईने दिवली घाईघाईनं वृंदावनावर ठेवली आणि पुढे येऊन ते दोघे आईच्या पाया पडले. आशीर्वाद देण्याचं भानही त्या माऊलीला राहिलं नाही. ती लहान होऊन आज धावत गेली. विठ्ठल पूजेला बसलेला सिद्धोपंतांना तिने हाक मारली. अहो अहो. सिद्धोपंत पूजेचा मंत्र म्हणत होते. आगमनार्थम तू देवानां गमनार्थम तू रक्षसां कुरु घंटारवम तव देवता आव्हान लक्षणम. अहो अहो, उठा, बाहेर कोणाला बघा तरी आधी. थरथरती पावलं टाकत सिद्धोपंत दाराशी आले आणि त्यांनी समोर पाहिलं. समोर विठ्ठलपंत आणि रुक्माई उभी होती. ब्रह्मांड दिसावं तसे त्यांचे डोळे दिपले. ते झरकन पुढे झाले. नमस्कार करणाऱ्या त्या दोघांना हाताने उठवत कापऱ्या शब्दात ते म्हणाले. विठ्ठलपंत, रुक्मिणी, वा रे वा, खरी दिवाळी आज आली आहे. आज आहे खरी दिवाळी, आज दारी आली आहे. स्वतःचा आत्मा हाती लागण्याच्या क्षणी शरीर मात्र निश्चेष्ट पळत जावं तशी रुक्मिणीची अवस्था झाली होती. विठ्ठलपंत शांत होते. दिवसाचे व्यवहार ते निर्विकारपणे पार पाडत होते. स्नान, संध्या, देवपूजा, भोजन, वामकुक्षी, पोथी वाचन, इंद्रायणीकाठी फेरफटका, पुन्हा संध्याकाळची संध्या. माझघरात बसून ती सगळं पाहाय. स्वतः दृष्टीस न पडता ती त्यांचे सगळे व्यवहार पाहत राही. दाताखाली इंद्रायणीची वाळी सापडल्यागत तिचं अंग शहारे. दिवसाचा स्वच्छ प्रकाश विझू नये, दिवस संपूच नये, रात्र होऊ नये असं तिला वाटे. वाटेल तो प्रसंग कोसळावा, पण रात्र पडून त्यांच्या खोलीकडे जाण्याची वेळ येऊ नये असं तिला वाटे. डोळ्यापुढे रात्रीची अंथरुणं तेवढी दिसत, जवळजवळ घातलेली. रात्री खोलीकडे जायला यायला ती मुद्दाम उशीर करू लागली. कुठली कुठली कामं काढून विठ्ठलपंत झोपण्याची वाट बघू लागली. मग मांजरीच्या पावला अंथरुणाकडे येईल. विठ्ठलपंत झोपलेत की नाही ते पाही. ओठ दाताखाली घट्ट पकडून तासनतास भिंतीशी उभी राहील. भांडभर पाणी पिऊन अंग चोरून अंथरुणावर बसून राहील.
हाती आलेला प्रत्येक क्षण जेवढा लांबवता येईल तेवढा लांबवण्याचा ती केविलवाणा प्रयत्न करतो. संसाराचा खेळ फार अंतरावून फार काळ नाही खेळता येत. त्याला पंचेंद्रियांचं अधिष्ठान लागतं हे तिला ठाऊक नव्हतं. विठ्ठलपंतांना मात्र हे पुरेपूर ठाऊक होतं. आंब्याच्या मोहराचा धुंद वास विठ्ठलपंतांना झोपेतच येईल. ते जागे होत डोळे उघडून रुक्मिणीकडे पाहत. रुक्मिणी थरथरत असत. नको, खरंच नको. मुलं बाळा नाहीत तर लोक एवढं खायला उठतात. आपण संन्यासी म्हणून मुलं झाली तर कावळ्यासारख्या टोच्या मारतील. हो नको नको, खरंच हा मोह नको. रुक्मिणी कळवळून बोले. रुक्मिणी, प्रपंचात राहून मला कामक्रोधांवर विजय नाही मिळवता येणार ग. तुम्ही साऱ्यांनी मला संसारात ढकललं. आता सिद्धेश्वरच काळजी वाहील. देहजीवाची वेळणी झालेल्या विठ्ठलपंतांच्या आयुष्याचा प्रवास इथं 2 पातळ्यांवरून सुरू व्हायचा. जीवाच्या कोनाड्यात भगवद्गीता पांघरून बसलेले संन्यस्त विठ्ठलपंत सुस्पष्ट गुणगुणत असायचे आणि बाहेरच्या मातीच्या पावलांचा विठ्ठलपंतांच्या देहावर मोहरात्रीचे काळं फुटू लागलेले असायचे. रुक्मिणीचं मन कापसासारखं हलकं होत होत शरीर पिंजत गेलं. शरीराचे आधार विलख होऊन पडले. त्याला सावरून धरावं अशी तिलाही इच्छा झाली नाही. आज कितीतरी वर्षांनी पुरुषाचा स्पर्श अंगाला झाला, परपुरुषासारखा. दोघांनाही तो सुंदर पुनर्जन्म होता. पहाटे सर्वांच्या अगोदर ती उठे, विहिरीवर जाऊन भडाभडा गार पाणी अंगावर घेई. शिसारलेलं शरीर स्वच्छ धुवून काढी. मधूनच तिचं अंग चहारे. थपकून उभी राही. मग सगळ्यांचा विसर पडावा म्हणून चांदण्यात घाईघाईनं फुलं गोळा करू लागली. रोज तीच कहाणी. आंघोळीचं पाणी वरून जाई. आता मात्र संन्यासाचा गर्भ वाढत होता. प्राजक्ताच्या झाडामागचा चांदोबा त्यावर आपले थंड टाके घालत होता. 2-2 वर्षाच्या अंतराने 4 वेळा असं झालं. गर्भमंथर रुक्मिणी थरथरली आणि आकाश जन्माला आलं. 4 वेद घरात रांगू लागले. रांगता रांगता चालू लागले. चालता चालता बोलू लागले. बोलू लागले तेही वेदच, आकाशाची भाषा. घराचं गोकुळ झालं, पण ते बघायला सिद्धोपंत राहिले नाही. आभाळ नांदायला खाली आलं आणि ते वर गेले. जन्माजन्माची चुकामुक झाली. आपल्या एक कडेवर मुक्ता आणि दुसऱ्या कडेवर कपड्यांचं बोचकं होतं. निघताना ती अंगणात आली आणि घराकडे पाहत राहिली. साधं सुधं का असेना. किती वर्ष या घराने निवारा दिला आणि किती अनुभव इथे अंगावर कोसळले. मुक्ताला कडेवर घेऊन एका रात्री गावातलं घर सोडलं आणि सिद्धबेटातल्या झोपडीत आली. रुक्मिणीला स्मरण झालं. ग्रंथाची वेळ असलेल्या विठ्ठलपंतांनी सगळे ग्रंथ पाठोपाठीवर बांधून घेतले होते. निवृत्त ज्ञानाच्या पाठीवरही ओशी होती. डोळ्याला पदर लावून संथपणे रुक्मिणी विठ्ठलपंतांच्या मागोमाग निघून गेली. देवानं आणखी एक दळभद्र आयुष्य तिला दिलं. त्याला ती पाणी घालून जोजावणार होती. भोवती कुडाच्या भिंती उभ्या होत्या. डोक्यावर गवताचं छप्पर होतं. आकार नसलेल्या त्या जागेत फुटका संसार पसरला होता. चिरगोट्यात 4 पोरं झोपली होती. थोरला निवृत्ती, ज्ञाना आणि सोपानाच्या मध्ये मुक्ता. कोपऱ्यात काजळी धरलेला लांबण दिवा धूर ओकत होता. मुलांची मुंजीची वय होऊन गेली होती. या वर्षात मुंजी करायलाच हव्या होती. ब्राह्मणी तर संन्यासीची पोरं म्हणून त्यांना संमती देत नव्हती. धर्मात सुद्धा घेत नव्हती. संन्यासाला एवढा संसार फुलवायला धारिष्ट तरी कसं होतं असं सगळं गाव बोलत होतं. आपल्या देखत मुलांचे हे हाल तर माघारी काय होईल. गाढ झोपलेल्या मुलांवरून नजर फिरवताना तिला घशात हुंका आला. छातीत कड आलं. ओठ करकचून आवळत तिनं हुंका दाबला आणि उभ्या गुडघ्यात मारला. थोरला जागाच होता. त्याने रुक्मिणीचा अस्पष्ट हुंकार ऐकला आणि डोळे उघडले. समोर भिंतीशी गुडघ्यात माल घालून बसलेली आई त्यानं पाहिली. तो अंथरुणावर उठून बसला आणि त्याने हाक मारली. आई, आई जागीच आहेस. रुक्मिणीने मान वर काढली. तिचे डोळे गळगळत होते. तिने पदराने डोळे पुसले. मुलावर परिणाम होऊ नये
म्हणून घाईघाईने तिने आवाजावर संयम केला आणि ती म्हणाली, होय बाळा, कशाचं वाईट वाटतं एवढं? तुझ्या आजी आजोबांची आठवण झाली रे. त्यांना फार आशा होती नातवंडाचा पुरुषार्थ पाहण्याची. त्यांच्या माघारी तुमची परवड. रात्र टळून गेली, तुझे वडील अजून आले नाही. कुठे गेलेत बाबा? निवृत्ती, तुम्हा मुलांना सांगाव्याशा देखील वाटत नाही ह्या गोष्टी. इथल्या ब्रह्ममुखांकडे गेलेत. धर्मसभा आहे सिद्ध मंदिरात. झोपडीच्या ते पिवळ्या प्रकाशात निवृत्तीचे डोळे विस्फारले. तो ताट स्वरात म्हणाला, कशाला कशाला या धर्मवार्तंडांना अर्थ द्यायला? त्याचा आवाज ऐकून ती चमकली. गरिबीत आवाज एवढा तुसडा कसा निघतो? जमिनीवर बोटांनी रेघोट्या काढत बेची लावण्यात ती म्हणाली, त्यांनी आपल्याला पावन करून घ्यावं, पुन्हा धर्मात घ्यावं म्हणून. कोण म्हणतो आम्ही धर्मबाई आहोत? धर्मबाई आहेत ते आळंदीचे ब्राह्मण. असलोच तर आम्ही खरे धर्मात आहोत. शुचीनाम श्रीमंताम गेहे योगभ्रष्टो अभिजायते. निवृत्तीच्या बोलण्यानं ती कुळाची झोपडी थरथरली. ज्ञानदेवाला सुद्धा जाग आली. आपले कमळासारखे डोळे उघडून तो आईदादांचं बोलणं ऐकत राहील. निवृत्ती स्वतःशीच बोलण्यासारखा बोलत होता. कुणास ठाऊक, कदाचित आम्ही गतजन्मीचे साधकही असू. त्याच्या बोलण्यानं रुक्मिणी चमकली. एवढ्याशा वयात केवढा हा अहंकार! कसा बोलतो हा? का याच्यातून कोणी दुसरंच बोलतो? झोपलेल्या मुक्ताच्या केसांना हात फिरवत ती म्हणाली, आम्हा अभद्रांच्या पोटी कशाला जन्माला आला असतात मग? निवृत्तीचा आवाज पुन्हा झाला, तुमच्या पोटी जन्म घेणं राम कृष्ण अवतारांनाही आवडलं असतं. तुमच्या इतकी सात्विक आणि आचरणशील माणसं आहेत कुठे? होय रे, पण रुक्मिणी घोटाळे. अनेकदा ऐकले संन्यासानंतर गृहस्थाश्रम स्वीकारला बाबांनी, आणि ते या धर्मवार्तंडांना मान्य नाही. पण गुरुच्या आज्ञेनेच ते गृहस्थाश्रमात आले ना. हे गावठी पंडित श्रीपाद स्वामीहून अधिक शहाणे झाले का? त्याला दादाचं बोलणं आवडलं नाही. निवृत्तीच्या मांडीवर हात ठेवून तो कोवळ्या आवाजात म्हणाला, दादा, असं बोलू नये आपण. ज्ञानदेवाच्या आवाजाला विलक्षण नाद होता. उन्हाळ्यात इंद्रायणी आटली म्हणजे झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा नाद. त्याचा तो नाद ऐकून निवृत्तीचा आवाज आपोआप खाली आला. का? परंपरेनं वर्णनाम गुरु आहेत, ते अधिकारीही आहेत. आपण त्यांना मानलं पाहिजे. थोतांड आहे सारं. ज्ञाना, विशुद्धांची अवहेलना हा छंदच आहे त्यांचा. शंकराचार्यांसारख्या धर्मसूर्यावरही थुंकलेत हे धर्मपंडित. त्या महान पुरुषाच्या मातेला मंत्राग्नी सुद्धा. संतप्त निवृत्तीचं वाक्य अर्धवट तोंडातच राहिलं. ज्ञानदेव रुक्मिणी सावरून बसले. झोपडीचं दार करकरलं आणि जखमी श्वापदानं यावं तसे विठ्ठलपंत आत आले. काय झालं? आपल्याला धर्मात जागा नाही रुक्मिणी. ते कोण प्रवेश देणार या बंदी करणाऱ्या आम्हाला? विठ्ठलपंत आणखीनच लिहिणी झाले. अगदी गरीब आवाजात म्हणाले, आता आपल्याला पावन करू शकेल फक्त तो पतित पावन परमेश्वरच. पण आपण पतित कशासाठी? ज्ञानदेवाला त्याच्या संतापाचं हसू आलं. मलूल पिवळ्या चाफ्यासारखा हसत सुशिक स्वरात तो निवृत्तीला म्हणाला, दादा, किती राग होता. शास्त्रात रूढीर भली असी. आई बाबा, पुण्याईचा मार्ग तर मोकळा आहे ना आपल्याला. आपण ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करू. आणखी काही नाही. मनाचा विषय तरी नाहीसा होईल. ज्ञानाच्या या बोलण्याने रुक्मिणीच्या अंगावर सरसटून काटा आला. खूप तीर्थ ढुंडाळून आलेल्या विठ्ठलपंतांची डोली तर पाणावलीच. ते थरथरत्या पावलानं उठले, ज्ञानापाशी आले आणि त्याचं मस्तक होंगत कापऱ्या स्वरात म्हणे, ज्ञाना, अरे एवढ्या वयात कुठे मिळवलंस हे शहाणपण? निवृत्ती, रखमा, ज्ञाना म्हणतो तशी प्रदक्षिणा करूया आपण. त्रस्त मन शांत तरी होतील. ज्ञानदेव निवृत्तीकडे म्हणून दादा, आमच्यासाठी तरी याल ना तुम्ही.
तुमच्यासाठी पृथ्वी प्रदक्षिणा देखील करायला मी सिद्ध आहे. मग परिक्रमा सुरू झाली ब्रह्मगिरीकडे. ब्रह्मगिरी गोदावरीचं उगमस्थान. रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला होता. अंधाराची अस्वल झुलत झुलत पुढे येत होती. अस्वलच अस्वल, अस्वलच अस्वल. त्या केसा अंधारातून सगळे चालले होते. आणि मग एकाएकी उघड्या फरशीवर खूप भांडी पडावी तसा झाडी दणका झाला. अंदाज उठला. अंधाराने आपला जाड जबडा हलवून कल्लोळ केला. वाघ सुटलाय हो, वाघ सुटलाय, पळा 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 हो. निवृत्ती ज्ञाना, अरे लपा रे लपा, कुठेतरी वाघ आलाय, वाघ वाघ. बराच वेळा आपण तोंडात वाघ वाघ असं विठ्ठल पंतांना वाटतं. कितीतरी वेळ गेला. गजपणातून ज्ञानने उठला. बाहेर पायवाटेवर आला. दोन्ही हातांचा तोंडावरती कंस केला आणि त्याने हाक मारली, आई बाबा. घाईघाईने विठ्ठलपंत ज्ञानाजवळ आले. ज्ञाना ज्ञाना म्हणून त्याने त्याला कवटाळलं. ज्ञाना, विठ्ठलाचीच कृपा रे म्हणून आपण वाचलो रे. तेवढ्यात रखुणीने विचार, अरे ज्ञाना, निवृत्ती कुठे आहे? निवृत्ती 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 कुठे आहे? निवृत्ती कुठे आहे? त्याच वेळी डोक्यावरच्या नक्षत्र स्तब्ध आभाळातून प्रकाशाचा लोळ फेकत एक तारा तुटताना रुक्मिणीला दिसला. खळखळ खळ करत तो पोकळीतून खाली आला. निवृत्ती गेला. रेतावरल्या फुलांसारखं त्याच्या वासासारखे दिवस येत जात होते. सुगंधी पण अशुभ, जगण्यासाठी मोहर टाकणारे पण कळकळलेले. कडवट आयुष्य हातात घेऊन उभं राहिले, त्रस्त उद्विग्न करणार. दोन माणसांनी नाही, उभ्या गावानं वैर मांडलं. कुणाकडे काही मागायला जावं तर तोंड मिटून माणसं पाठ फिरवू लागली. कुणाकडे आशेनं बघावं तर स्मृतिभ्रंश झाल्यासारखी माणसं ओळख देत नव्हती. मुक्ताची गीता म्हणून झाली. शेवटचा श्लोक पूर्ण झाला आणि कमरेवर जळणाऱ्या काटक्यांची मोळी घेऊन रुक्मिणी आत आली. तिने कोपऱ्यात मोळी टाकली आणि उभ्यानेच कपाळावरचा घाम पुसला. एकदा मुलांकडे पाहिलं, एकदा विठ्ठलपंतांकडे आणि विचारलं, केव्हा आलात? आत्ताच. काय झालं? काय म्हणाले ते? मौंजी बंधनाला अनुमती मिळणार नाही, फार तर तुम्ही पैठणला जा. विठ्ठलपंत गप्प झाले. चमत्कारिक शांतता त्या झोपडीमध्ये टिपू लागली. विठ्ठलपंत गप्प झाले. चमत्कारिक शांतता त्या झोपडीत ठिपकू लागली. इतक्यात सर्वांग चिखलानं भरलेला अस्ताव्यस्त चेहऱ्याचा ज्ञानदेव डबडबलेल्या डोळ्यांनी झोपडीत शिरला. आई ग, त्यानं विफल होऊन हाक मारली. रुक्मिणी त्याच्याकडे पाहिलं आणि ती विजेसारखी पुढे झाली. अगं बाई, काय झालं पोराला? ज्ञाना, काय झालं रे? काय झालं? तिने त्याला पोटाशी धरलं आणि घाबरून जाऊन त्याच्या डोक्यावरून नुसता जरा जरा हात फिरवत राहील. पडलास का रे बाळा? ज्ञाना, ए बाळा, काय झालं सांग ना, काय झालं राजा? ज्ञानदेव बराच वेळ घुसमटत राहिला. मग थांबत थांबत म्हणाला, नाही आई, मी इंद्रायणीत आंघोळ केली म्हणून ब्राह्मणाच्या पोरांनी आणि थोरांनी माझ्यावर चिखल टाकला. आणि तो पुन्हा घुसमटून रडू लागला. विठ्ठलपंतांच्या शर्मेला चटका बसल्यासारखं झालं. आत गुळमळणारे दुःख फडाच्या पानासारखं एकदम वाढलं. त्याच्या काठ्या काठ्यांनी त्याच्या शरीराला एकदम ताणलंच. त्यानं स्वतःशीच चिड आली. दातावर दात करकचत सावत ते नुसत्या फेऱ्या मारू लागले. त्यांना वाटलं उठाव आणि उजवा हात निखारीने फुललेल्या चुरीत कणसासारखा घालावा, जाळून कोळ करावा. हा अन्याय थांबला पाहिजे. मुक्ताची आई, हा अन्याय थांबला पाहिजे. आपल्यासाठी या चिमण्या जीवांचा छळ होतो आहे हो. काय करायचं आपण? मी पैठणला जातो. काय होणार आहे त्यानं? तिथल्या पंडितांचा निर्णय इथल्या विद्वानांना मानावाच लागेल. पैठण धर्मपीठ आहे, त्यांच्याकडून शुद्धपत्र घेऊन येतो.
जाता तर जा. त्यांना म्हणावं आमचा वंश आमच्या ब्राह्मणी जाती कुळापासून अलग झाला आहे हो. तो पुन्हा प्रायश्चित्त देऊन मुळाशी जोडावा. आम्ही पाहिजे ते प्रायश्चित्त घेतो, पण आमच्या अपराधाची शिक्षा ह्या कोळ्या पोरांना नका देऊ हो. जा आपण जा, खरंच पैठणला जा. पैठण विद्वत्तेच्या आभाळाखाली वसलेलं सुंदर गाव. सुंदर होतं. गावाच्या मधून गोदावरी नदी वाहत होती. नदीच्या दोन्ही काठांनी गरज झाडी होती. दाट झाडीत दगडी बांधणीची शांत देवळं होती. प्रशस्त सभामंडप होते. कधी आडरानानं कधी गाडी रस्त्यानं पायपीट करत विठ्ठलपंत चालले होते. त्यांचे गोरे कातडे उन्हाने तापले होते. पायाचे रट्टे भरून आले होते. पंजे ठणकू लागले होते आणि तळव्यात आगीचा कांदा फुटला होता. पोटात काहीही नव्हतं. सगळ्या आयुष्याचं साचलेलं अपयश डोक्यावर घेऊन ते पैठणला चालले होते. सर्वात प्रथम मुलांच्या आयुष्याची वाट मोकळी करायची. त्यांच्या वाटेत कोणतीही गोष्ट घट्ट मनाने बाजूला करायची. प्रसंगी आपले आयुष्य सुद्धा. आता आपणच त्या सावरायच्या. आपणच आपल्या कृत्यांनी संसाराच्या शक्ती नासवून टाकल्या. आता आपणच त्या सावरायच्या. दवानं पाय ओले करत विठ्ठलपंतांनी गोदावरी नदी ओलांडली. वाटोळ्या पोटाच्या डोक्यावर पगडी घातलेल्या पैठण गावात ते एका सकाळी आले. पडकी घरं चौथरे मागे टाकून ते पुढे झाले. गल्लीवर पार करून ते ब्राह्मणाळीच्या सुबक घरांच्या रांगातनं चालू लागले. अरुंद रस्त्यावरून चालता चालता ते एका दगडी बांधणीच्या प्रचंड वाड्यापुढे थांबले. बळवंतशास्त्र्यांचा वाडा. लग्नापूर्वी केलेल्या तीर्थयात्रेत बळवंतशास्त्र्यांची गाठ पडली होती. भालुका तीर्थावर एक दिवसभर दोघांनी चर्चा केली होती. निरोप घेतेवेळी शास्त्री बुवा दोन्ही हात जोडून म्हणाले होते, पैठणला कधी प्रस्थान ठेवलंच तर अवश्य घरी या. हो येतो येतो. आणि आता अशा कठीण वेळी शास्त्रीभावांच्या दारी यावं लागलं. किती दिवस झाले त्या पैठणीला. आता शास्त्रीभाऊ ओळखतील तरी का? ओळख दिली तरी उपयोगी पडतील का? रस्त्यावरून घाईघाईने जाणाऱ्या दोन ब्राह्मणांना विचारून विठ्ठलपंतांनी खात्री केली आणि वाड्याच्या भल्या दांडग्या दिंड्या दरवाजातून ते आत शिरले. विठ्ठलपंतांनी लांबूनच शास्त्रीभावांना ओळखलं. शास्त्रीभावांची स्नानसंध्या आटोपली होती. खांद्यावर उपवर्ण टाकून डोक्याची पगडी सारखी करीत पायऱ्यांपाशी ठेवलेले जोडे पायात घालण्याच्या तयारीत ते होते. म्हणजे स्वारी बाहेर जाण्याच्या गडबडीत होती. काखेत कसलासा ग्रंथ होताच. विठ्ठलपंतांनी स्वतःशीच अंग चोरलं आणि नमस्कार केला. नमस्कार शास्त्रीबुवा. शास्त्रीबुवांनी चमकून मागे पाहिलं. ओ हो 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 विठ्ठलपंत आपेगावकर. अलभ्य लाभ अलभ्य लाभ. या या या. किती वर्षांनी गाठ पडते. या वर या असे. विठ्ठलपंत द्रवले. इतक्या अगत्याने त्यांना कुणी घरात नेलं नव्हतं. गेली कितीतरी वर्ष ते लोकांच्या घराबाहेर अंगणात उभं राहून बोलत होते. बळवंतशास्त्र्यांच्या मायेच्या स्पर्शानं ते गैवरले. त्यांना वाटलं जगात माणुसकी कुठेतरी उरली आहे. शास्त्रीबांचं लक्ष नाही असं बघून विठ्ठलपंतांनी पंचाने डोळे पुसले आणि खजीर होऊन त्यांच्या मागोमाग ते पायऱ्या चढून सोप्यावर आले. शास्त्रीबांच्या आग्रहाने भिंतीला टेकून गादीवर बसले. घाम पुसण्याच्या निमित्ताने त्यांनी डोळ्यात आलेला कड पुन्हा एकदा टिपला आणि ओलसर डोळ्यांनी त्यांनी बळवंतशास्त्र्यांकडे बघितलं. विठ्ठलपंतांनी शास्त्रीबांना सविस्तर सांगितलं. पुन्हा पुन्हा पंचाने डोळे पुसत सांगितलं. बोलणं संपलं तसं ते घाईघाईने उठले. थरथर त्यातून त्यांनी शास्त्रीबांचे पाय धरले आणि गदगदून म्हणाले, शास्त्रीबुवा मुलांना वाचवा हो. त्यांना शुद्धीपत्र मिळवून द्या. संसार करण्यात माझी चूक झाली. माझे तुकडे करा. माझ्या कुटुंबाला वाचवा हो. पण मला धर्मात घ्या शास्त्रीबुवा. मला माणूस म्हणून जगू द्या हो. शास्त्रीबुवांनी विठ्ठलपंतांना सावरलं. आवरलं. शांत व्हा विठ्ठलपंत, शांत व्हा. अशुभ घटना घडावी. तसे दोघे कितीतरी वेळ गप्पा बसून जेवण खाण आटोपल्यावर विठ्ठलपंतांना घेऊन
शास्त्रीबुवांच्या मागून विठ्ठलपंत त्यांच्या वाड्यात शिरले तेव्हा मुख्य पंडितांच्या भोवती त्यांचा नेहमीचा दरबार वाटलेला. तास दीड तास मुख्य पंडित एकटेच बोलत होते. बाकी सगळे ऐकत होते. थोड्या वेळातच त्यांनी सभा बरखास्त झाल्याचं सांगितलं आणि सर्वांना निरोपाचा नमस्कार केला. मंडळी बाहेर गेल्यावर बळवंत शास्त्री पुढे सरकले. त्यांनी आणखीनच नम्र होऊन मुख्यांना नमस्कार केला आणि जवळ जाऊन थोडं खाजगीत बोलायचं असं सांगितलं. बोला, मोकळेपणानं बोला. बळवंत शास्त्री स्वतःला सावरलं आणि हे विठ्ठलपंत आळंदीकर म्हणून त्याची ओळख करून दिली. घसा मोकळा करून त्यांनी विठ्ठलपंतांची सगळी हकीकत हलक्या आवाजात सांगितली आणि शेवटी हात जोडून शुद्धीपत्र द्यायला सांगितलं. बळवंत शास्त्र्यांचं बोलणं ऐकून मुख्य पंडित गंभीर झाले आणि विशेष आवाजात म्हणाले, यद्यपि सिद्धम लोकविरुद्धम ना करणीयम ना चरणीयम. विठ्ठलपंत थरथर कापले. अपराध घडलाय, स्वामींनी मार्ग दाखवावा. या अपराधाला पर्याय नाही. विठ्ठलपंतांनी ओलसर डोळ्यांनी बळवंत शास्त्र्यांकडे पाहिलं. शास्त्री म्हणाले, पण प्रायश्चित्तानं अपराध? नुसता श्वासोश्वास करणं म्हणजे जगणं नव्हे. तसं नुसते यज्ञपवीत अडकवले म्हणजे ब्राह्मण असणं नव्हे. आचार आणि विचार सुद्धा पूर्वापार हवेत. आपणच आचार सोडले तर धर्माचे तुकडे व्हायला कितीसा वेळ लागेल. पण शास्त्राधारात जर जगण्याची सवलत दिली असेल तर ठीक आहे. उद्या अमृतेश्वराच्या मंडपात जाहीर सभा बोलावू. शास्त्राधार हुडकून आळंदीकरांना न्याय देण्यात येईल. मात्र त्यांना तो मानावा लागेल. मला मान्य आहे. तोपर्यंत बळवंत शास्त्री आळंदीकरांना आपल्या घरी आश्रय देऊ नये. त्यांनी सार्वजनिक धर्मशाळेत राहावं. ते अजून ब्राह्मण ठरायचे आहेत. दोन दिवस विद्वत्तेचा धुराळा उडाला. संतप्त आवाजात करारी भाषेत पंडितांची भाषणं झाली. उत्तरं प्रत्युत्तरं झाली. आधार दाखवले गेले. विठ्ठलपंतांचा अपराध फार मोठा आहे. धर्माच्या इतिहासात असा अपराध कुणी केला नसावा. अन्यथा पूर्वाचार्यांनी याची नोंद करून त्या शिक्षा ठरवली असती. तशी शिक्षा असल्याचा आधार नाही. म्हणून विठ्ठलपंत हे अशा प्रकारचे पहिले धर्मबुडवे आहेत आणि आता अरुण पतितास शास्त्राची सहानुभूती मिळणार नाही. विठ्ठलपंतांना खोटी आशा वाटत होती. ते म्हणाले, आपण नवा शास्त्र आधार देऊन पूर्वजांनी सांगितलेल्या शास्त्राचं आम्ही उल्लंघन केलं तर तुमच्यासारख्या सामान्य जनात आणि आम्हा पंडितात फरक तो काय राहिला. बळवंत शास्त्री पुढे झाले आणि हलक्या आवाजात म्हणाले, न्याय निष्ठुर आहे पण धर्म दयाळू आहे. त्यांना धर्माबाहेर टाकू नका. पदरी मुलं आहेत त्यांच्या. एक विनंती. कसली विनंती? आळंदीकर पती पत्नींना प्रायश्चित्त सांगा. प्रायश्चित्त घेऊन ते पावन होतील. मुलांच्या वाटा उजळतील. प्रायश्चित्त? हो, प्रायश्चित्त सांगा स्वामी. प्रायश्चित्त सांगा. शुद्धीची एवढी सवलत द्या. मी आपले उपकार जन्मभर विसरणार नाही. तुम्हाला हवंच असेल तर सांगतो प्रायश्चित्त. आज्ञा. मी आणि माझी पत्नी आनंदाने ते प्रायश्चित्त घेऊ. आचार्यांनी सांगावं. मुलांचा मार्ग निष्कंटक करावा. या अपराधाला एकच प्रायश्चित्त आहे. ते देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंत उभे थरथरले. ओरखडा उठल्याप्रमाणे तो शब्द त्यांच्या मनावर खरखरला. आयुष्याच्या आणखी एका पापुद्र्याखाली गेलो आहोत असं त्यांना वाटलं. देहांत प्रायश्चित्त? बळवंत शास्त्री नको. मग शास्त्र म्हणजे कसल्या उलट्या काळजाचं असतं हे तुम्ही जाणताच ना. तस्मात शास्त्रम प्रमाणम असं म्हटलेलंच आहे. मीही मगाशी म्हटलं की न्याय निष्ठुर आहे पण धर्म दयाळू आहे ना. एखाद्या दीनाला क्षमा करायला धर्मग्रंथाचा आधार कशासाठी घ्यावा लागतो? स्वतःच्या काळजाचा आधार नाही देता येत. ती तर देवाने दिली आहेत ना आपल्याला.
पैठणकरांचा हा निर्णय तुम्हाला मान्य नसेल तर काशीला जा, तिथल्या धर्मपीठाला विचारा. पण आम्हास एकच वाटतं, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त, प्राणत्याग. दुसरं प्रायश्चित्त नाही. विसत जाणाऱ्या स्वरात विठ्ठलपंत म्हणाले, मला मला मान्य आहे मला. आमच्या मरणानं मुलं जगावी एवढीच प्रार्थना करतो. येतो मी. उजाड कुरुक्षेत्रावरून शेवटी धर्मराज चालत गेला, तसे विठ्ठलपंत धर्मक्षेत्रावरून आळंदीला परतले. एकदा मुलं जवळपास नाहीत असं पाहून विठ्ठलपंतांनी पैठणचा निर्णय रुक्मिणीला सांगितला. रुक्मिणीचा उभा देह थरथरला, तिचं मस्तक भणावून गेलं. असं होत असतानाच तिने तत्काळ निर्णय घेतला, आता मला एकटीला सोडून जाऊ नका. तसं माझ्यानं आता जगणं शक्ती पलीकडचं आहे. मग काय करायचं रुक्मिणी? जायचं तर दोघांनी. रुक्मिणी, माझ्या पापाचं प्रायश्चित्त मला घेऊ दे ना, तू कशाला? माझी शपथ आहे तुम्हाला. रुक्मिणीचा स्वर निश्चयी होता. विठ्ठलपंतांना तो समजला. तिच्याकडे न पाहताच म्हणाले, अगं पण मुलं? सिद्धेश्वर आहे त्यांची काळजी घ्यायला. ठीक आहे, करा तयारी. मुलं झोपली, वारा झोपला, पाखरं झोपली, सगळी आळंदी झोपली. इंद्रायणीच्या काठावरचं ते गोकुळ अंधारात चिडीचूप झालं. विठ्ठलपंत आपल्या घोंगडीवरून उठले. विठ्ठलपंतांनी दोन्ही हात जोडले. देव्हारातल्या विठ्ठलाच्या मूर्तीला नमस्कार केला. पांडुरंगा, आमच्या माघारी मुलांचं रक्षण कर. त्यांच्या वाटा उजळू दे. त्यांना माणूस म्हणून जगू दे. विठ्ठला, हा आता शेवटचाच नमस्कार, शेवटची प्रार्थना. यानंतर पुन्हा काही नाही, काहीच नाही. त्यांनी चौपाई पुढे उठली. हलका हाताने पोथीतला कागद काढला. शाईच्या वाट्यात बोरू बुडवला आणि शांत चित्ताने आपल्या वळणदार अक्षरात ते काहीतरी लिहू लागले. त्यांच्या मागोमाग रुक्मिणी उठली. नेहमीच्या सवयीनं तिने आपल्या पांघरुणांची घडी मुलांच्या अंगावर पसरली. आता हे शेवटचं पांघरुण. आता या फुलपाखरांवर आभाळाचंच पांघरुण असतं. मनाचा पीळ सुटतो आणि आपण मुलांना कवटाळून रडत बसतो की काय? रखुमाईला भीती वाटली. पुन्हा एकदा तिने ओठ जोराने आवळला आणि छातीत आलेला कड खाली दाबला. पायातली जोडवी हलकीच काढली आणि देवाऱ्यात देवापुढे ठेवली. फुटक्या संसाराची शेवटची खूप हात जोडून तिने पांडुरंगाला नमस्कार केला. पांडुरंगा, आमच्या माघारी सांभाळ रे बाबा. तुझ्याशिवाय आता कोणीही नाही. पंचा सावरत विठ्ठलपंतही हळवा वाजत म्हणाले, चला आता, वेळ गमावू नका. दोघेही झोपडीच्या बाहेर आले. कुठेतरी चांदण्या चमचमत होत्या, कुठेतरी पारिजातकाची फुलं गळून तशीच मारून पडत होती आणि कुठेतरी सरपटत इंद्रायणी सतत वाहत होती. त्या चार जीवांच्या तळाशी आपले जीव पांघरून ते आईबाप निघून गेले. शेवटचा प्रवास, जिथून कुणीही परत आलेलं नाही, तो प्रवास, तो मुक्काम. यद्गत्वाम न निवर्तन्ते तद्धाम परपम. गहिनाथांच्या गुहेत दृष्टी अंतर्मुख करून निवृत्ती योग समाधी लावून बसला होता. जन्ममायाच्या फेऱ्यातून भ्रमण करत होता. त्याच्या मिटलेल्या डोळ्यांपुढे विश्वाचा अवघा पट उलगडत होता. दूरच्या ग्रहावरील व्यापार बघावेत तसा अंतःचक्षूंनी सगळ्या संसाराची उलथापालत तो बघत होता. पंचेंद्रिय त्याला सोडून गेली होती आणि शरीर पिसासारखं हलकं झालं होतं. एकाएकी त्याला मिटल्या डोळ्यांपुढे प्रयाग तीर्थ दिसू लागलं. फार दूरवरून मंद स्वरात म्हटलेला एक श्लोक त्याच्या कानी येत होता. एक पुरुष
आणि एक स्त्री हा श्लोक म्हणत एका उंच दरडीवर आले. त्यांनी हात जोडले, आपले देह शांतपणे त्रिवेणी संगमात फेकून दिले. ते देह कोसळत असताना त्याला चेहरे दिसले. आई बाबा. निवृत्ती प्रचंड दचकला. गहिनीनाथांनी समाधी सोडली आणि त्यांनी निवृत्तींना हाक मारली. निवृत्तीनाथ, निवृत्तीनाथ. हो गुरुदेव. निवृत्तीनाथा, तुझं शिक्षण आता पूर्ण झालं आहे. तू स्वगृही जाऊ शकतोस. आज्ञा गुरुदेव. निवृत्ती उठला. त्याने गुरुदेवांच्या पायाला स्पर्श केला. दोन्ही भुजांना दोरखंड गुंडाळले, अंगाला भस्म फासलं आणि हाती लोहाचा चिमटा घेतला. नाथ संप्रदायाचा पारंपरिक वेश त्याने धारण केला आणि सुहास्य मुद्रेनं त्याने गुरुजींना नमस्कार करून त्यांची आज्ञा घेतली. येतो गुरुदेव. जा. मात्र एक ध्यानात ठेव, संसारात गुंतू नकोस. तापत्रयींचा स्पर्श होऊ देऊ नकोस. सर्व प्राणी मात्रांविषयी करुणा बाळग. आज्ञा गुरुदेव. जय अलख निरंजन. जय अलख निरंजन. निवृत्ती गुहेबाहेर पडला. आता सुख दुःख, हर्ष खेद, म्हातारपण, मृत्यू, अश्रू यांना त्याच्या जगात स्थान नव्हतं. डोंगर कपारीतून भटकणाऱ्या वाऱ्यासारखा तो अशरीरी झाला होता. त्र्यंबकेश्वराच्या गर्द झाडीतून चालताना तो आत्मानंदात आभाळाचं गाणं गात होता. झोपडी समोर लावलेल्या मोगरीच्या हिरव्यागार रोपाला मुक्ता पाणी घालत होती. तिने पाणी घातलं. आळ्याचा बांध एकीकडून अशक्त झाला होता. घातलेलं पाणी गोल गोल फिरून त्या बाजूला आलं आणि भळाभळा बाहेर वाहू लागलं. हातातलं पाण्याचं मडकं तिने चटकन खाली ठेवलं. खाली बसली आणि आळ्याची माती सारखी करू लागली. तेवढ्यात हाक आली. मुक्ता. मुक्ताने चमकून वर पाहिलं. झोपडीसमोर 10-15 पावलांवर एका दरडीवर एक गोसावी उभा होता. अंगाला भस्म फासलेला, दंडाला दोरखंड, हातात लोखंडी चिमटा धरलेला. मुक्ता मातीच्या हातांनी त्याच्याकडे बघतच राहील. कोण हा गोसावी आणि याला आपलं नाव कसं माहीत? मुक्ता. पुन्हा हाक आली. मुक्ताची मान नकळत कलती झाली. तिने निरखून पाहिलं आणि बघता बघता तिच्या तोंडून हाक उठली. दादा तू. ती तटकन उठली. समोर निवृत्तीला बघून तिच्या मनात 1000 पाकळ्यांचा बटमोगरा फुलला. धावतच ती पुढे गेली आणि तिने निवृत्तीला कडकडून मिठी मारली. तिला थोपटीत निवृत्ती म्हणाली, ओळखलं नाहीस मुक्ते? अरे गोसावी कशाला झालास? अगं हा योग्याचा वेश आहे. योगी वेशावरून ठरत नाही काही. तिने त्याच्या हातातला लोखंडी चिमटा लांब फेकत म्हणाली, दादा. निवृत्ती मुक्तानं चमकून मागं पाहिलं. झोपडीच्या दारातून ज्ञाना धावत आला. त्याने आवेगाने निवृत्तीला मिठी मारली. निवृत्तीने त्याला जवळ घेतलं, त्याचं सांत्वन केलं. दोघांना दोन्ही बाहूत घेऊन तो झोपडीत आला. कुठे गेला होतास रे इतके दिवस? निवृत्तीच्या दंडावरल्या दोऱ्या सोडून मुक्तानं विचारलं. गुरुदेव, गहिनीनाथांजवळ मी शिकत होतो. मुक्ते, आम्ही किती वाट पाहिली. तू गेलास दादा, आणि एके दिवशी आई बाबाही गेले. मुक्ताचा गळा भरून आला. तिचा आवाज रडवेला झाला. मला माहीत आहे मुक्ते सारं. या वाक्यानं ज्ञानदेव चमकला. मुक्तानं मागतं विचारलं, मग आला का नाहीस? का सगळ्या लोकांसारखं तूही दुष्ट झालास? सांगितलं ना मुक्ते, गुरुदेवांजवळ होतो मी. असलं कसलं शिक्षण? आई बाबा गेले तरी. मुक्ते, एके दिवशी तू गीता वाचत होतीस, आठवतं? आणि दूध उतू गेलं. तुझं लक्ष नव्हतं. दूध उतू जाणं आणि आई वडील जाणं सारखंच असतं वाटतं. खरं सांगू, या दोन्ही घटना सारख्याच आहेत. मुक्ताला त्या उत्तरानं काही वाटलं नाही, पण ज्ञानदेव थरारला. निवृत्ती कुठल्या अवस्थेला पोहोचला हे त्याला समजलं. निवृत्तीच्या रूपाने सुखदुःखांची जाणीव करून देणारी एक प्रेरणाच त्यांच्यात परत आली होती. त्यामुळे ज्ञानदेवाला चैन नव्हती.
त्याला आईबाबांचा धगधगणारा विषय काढायचा होता. मौंजी बंधनाच्या विषयाला तोंड फोडायचं होतं. धर्माच्या जंगलातून लौकिक मन खुणावत होतं. तो न राहून काय केलं, दादा पैठणला जाऊया. कशाला रे ज्ञाना? तिथल्या विद्वानांकडून शुद्धीपत्र आणूया. काही गरज नाही, ज्ञान हेच ज्ञानाचं प्रमाणपत्र आहे. अरे तरीही धर्म शिल्लक राहतो ना दादा. माणसानं सुखानं जगावं म्हणून ऋषीमुनींनी धर्म घडवले. या पंडितांनी त्यांची हत्यारं केली आणि आपल्या आईबाबांचा जीव घेतला. ज्ञानेदेवाचा आवाज एकाएक एवढा उंच कधीच गेला नव्हता. मुक्ता सोपानाला आश्चर्य वाटलं. आई वडिलांच्या माघारी आपल्यावर प्रेम करणार ज्ञाना रागावलेला त्यांनी कधी पाहिला नव्हता. चांदण्याच्या धूसर प्रकाशात डोळे विस्फारून ते दोघेही त्याच्याकडे पाहू. निवृत्ती मात्र शांत होता. त्याने लांब हात केला आणि ज्ञानदेवाचा कोळा हात मायेनं हातात घेतला. शांत हो ज्ञाना, शांत हो. सत्य तेच बोलतोय दादा मी. ज्ञाना, हे धर्मवस्त्र विटून गेलं आहे. त्याला नवा रंग दिला पाहिजे. ते बळ माझ्यात नाही दादा. का? ज्ञान ब्राह्मणांच्याच तोंडून ऐकतात. तू कोण आहेस? शूद्र. कोण म्हणतं? सगळा उच्चवर्णीय समाज म्हणून म्हणतोय दादा, एकवार पैठणला जाऊया आणि शुद्धीपत्र आणूया. त्यापेक्षा कोंडलेला धर्म बाहेर काढा ज्ञाना. मायेनं त्याची गाणी गा, आपोआप त्याची कवाड उघडतील. नाही दादा, त्याआधी शुद्धीपत्र मिळवलं पाहिजे. धर्म गाण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. ज्ञानाच्या या बोलण्याने निवृत्तीला काही बोलणं सुधरेना. तो एकदम ओरडला, अरे पण ते अधिकार देणारे कोण? ज्ञाना, आज मी तुला आणखी ज्ञान देणार आहे. सम्मुख बैस. सोपाना, तू मुक्ताला स्वयंपाकात मदत कर. जा. सोपाना निघून गेला. ज्ञानदेव पाय धुवून पुसून आत आला. कोल्हाटीची मुळी बसला. पद्मासन घालून बसलेल्या निवृत्तीला म्हणाला, ये. ज्ञाना, उगवतीला तोंड करून पद्मासन घालून बैस. ऐक, गुरु गहिनीनाथांनी मला जो उपदेश केला तो मी तुला आज देणार आहे. त्यांची तशी आज्ञाच आहे मला. भोवतालची कुडाची झोपडी नाहीशी झाली. भावंड नाहीशी झाली. कोवळ्या देहाला पंख फुटू लागले. बाल्य दूरभूर मागं जाऊ लागले. सहस्रावधी वर्षापूर्वींच्या तपोवनातून निवृत्ती नावाच्या ऋषींचे शब्द ऐकू येत होते. कपिला हा प्रधान माह द्रव्यादनी कणभुगस्य विश्वस्य कालः कारणमेके स्वभावम परे जगू कर्म. ज्ञाना, जगताच्या उत्पत्तीविषयी भिन्न मतं आहेत आणि त्या भिन्न मतं असलेल्या लोकांचे वाद अद्याप सुरू आहेत. कपिला हा प्रधान माह द्रव्यादनी कणभुगस्य विश्वस्य कालः कारणमेके स्वभावम परे जगू कर्म. हा आताचा श्लोक बृहत संहितेतला आहे. हे विश्व, पुरुष आणि प्रकृती या उभयतांच्या संयोगानं उत्पन्न झालेलं आहे. त्यात पुरुष हा अकर्ता आहे. म्हणून प्रकृती हीच जगत उत्पत्तीस निमित्त कारण आहे. द्रव्य, गुण, विशेष, सामान्य आणि समवाय इत्यादिकांच्याही उत्पत्ती झाल्या आहे असं कणादवृत्ती म्हणाले. कोणी कालनिमित्त आहे असं म्हणतात, कोणी कर्मानंच. प्रकृती म्हणजे काय? ज्ञानदेवानं मध्येच विचारलं. ब्रह्माची जी स्वेच्छा तिला प्रकृती म्हणतात. ती अनादी आहे, अव्यय आहे. ज्ञानदेवाला घर बसल्या अपैसा गुरु भेटला. पुन्हा पैठण. तांबड्या लाल तोंडानं पायानं पाणी उडवत धुळा उडवीत एकमेकांना आधार देत ती चारी पोरं पैठण नावाच्या पंडितांच्या गावाला चालली होती. डोक्यात एकच विचार होता, आईबाबांचं मरण सार्थकी लावायचं, माणूस म्हणून जगायचं, न्याय मिळवायचा, धर्मात जागा करून घ्यायची. धर्म 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 म्हणजे तरी काय? मृगजळ एक फसवा थरथरता प्रवाह आणि त्या मृगजळाच्या नदीवरचे हे प्रवासी कधी एकटाच तर कधी मुक्ताला खांद्यावर घेऊन ते चालले होते. निवृत्ती मात्र गप चालला होता. आतून धुमसत होता. तोंड उघडायला एकदा त्याला कारण मिळालं.
चालता चालता मुक्ताच्या कोवळ्या पायात एक काटा भस्कन शिरला. पाय वरकवून ती रडायला लागली. सोपानानं तिला खाली बसवलं. देवबाभळीचा एक मोठा काटा घेऊन त्याने काटा काढायचा प्रयत्न केला, पण तो आरपार आत गेला. मग निवृत्तीने रागारागानं रुईचं झुडूप शोधून काढलं. पान तोडून त्याचा पांढरा चिक तिच्या पायाला लावला. गप, रडू नकोस मुक्ती आता. उद्यापर्यंत काटा आपोआप बाहेर येईल. एवढ्या कष्टानं शुद्धीपत्र मिळवून काय करायचंय? दादा वय उलटून गेली आहेत. आपल्या मुंजी झाल्या पाहिजे. काय फरक पडणार आहे त्याने? धार्मिक संस्कार आहे तो. संस्कार शरीरावर होत नाही, तरी कुलधर्म आहे तो. ज्ञाना, आम्ही अव्यक्त, अविनाश, निजबोध रूप आहोत. त्रिगुणात्मक प्रकृतीच्या पलीकडे आहोत. आम्हाला जात, वर्ण, कुळ काही नाही. दादा, जाती वर्ण अहंकार ज्याला आहे त्यालाच धर्मशास्त्र लागू आहे. अहंकारातून मुक्त झालेल्यांना नाही. शिवाय आपली अवस्था पावन असली, स्वस्वरूपी भेदाभेद नसला तरी व्यवहारात जाती को धर्माधिकांचा अवहेर करू नये. धर्मशास्त्राप्रमाणेच आपण चालावं. यावर सोपनमध्येच म्हणा, आम्ही परब्रह्मनिष्ठ आहोत. ऋषींचे कुळ जसे तसेच आमचे कुळ. व्यास वाल्मिकींचं कुळ कोण विचारतं? सांगितलं ना सोपाना, माझ्यासाठी. लांबवर गोदावरीचं विशाल पात्र दिसत होतं. उन्हाच्या तिरिपीत चमकणारं, अखंड वाहणारं, पण लांबून मिशीत ओतलेल्या रसासारखं स्थिर दिसणार. पाण्यात पाय घालायच्या आधी ज्ञानदेवाने गोदावरीला मनोभावे नमस्कार केला. मग तो पाण्यात उतरला. निवृत्तीने नदीकाठाने चालत जाऊन एकदा पाण्याचा उतार बघितला. त्याने मुक्ताला खांद्यावर घेतलं. ज्ञानदेवाने सोपानाचा हात घट्ट धरला आणि मुलं पाण्यात उतरली. छाती इतक्या पाण्यातून चालताना जीव गळ्यात येत होता. डोक्यावर आभाळ आणि समोर डोळाभर पाणी. तळ्यातल्या पाण्याला ओढ होती. सरळ टाकलेलं पाऊल सरळ पडत नव्हतं. एकमेकांचा घट्ट आधार घेत मुलांनी पात्र ओलांडलं. पाण्याने निथळत ती पैल तीरायला लागली. ज्ञानानं झाडामागे जाऊन पंचे बदलले. सगळ्यांचे ओले पंचे मुक्तानं पिळून आणले. तोपर्यंत निवृत्तीनं सगळी गाठोडी पुन्हा सोडून नीट बांधली. ज्ञानाने सोपानाला पंचा नेसवला. ओले पंचे डोक्या खांद्यावर टाकून मुलं काठावरची दरड चढू लागली. आता पुढे कोणाला विचारायचं, काय करायचं, कुठं जायचं हे त्यांना माहीत नव्हतं. या प्रश्नाचा त्यांनी विचारच केला नव्हता. पण जेव्हा त्यांना त्यांच्या मनात हा विचार आला त्यावेळी ते पैठण गावाची वेस ओलांडून आत आले. गल्लीमुळं पार करून एका प्रचंड दगडी वाड्यापाशी येऊन ते उभे राहिले. निवृत्तीने एकदा ज्ञानदेवाकडे पाहिलं. रस्त्यावर इकडे तिकडे पाहिलं आणि तो झर दिशी वाड्यात शिरू लागला. ज्ञान झपाट्याने पुढे झाला. त्याने खस्स दिशी निवृत्तीचा हात धरला आणि त्याला मागं ओढत तो म्हणाला, दादा, का? वाडा ब्राह्मणाचा दिसतोय. म्हणून काय झालं? माहिती सांगायची नाहीत? चला. दगडी जोत्यावरून निवृत्तीने वाड्यात पाऊल टाकलं. पाठोपाठ तिन्ही भावंडही गेली. आत वाळवण्याची राखण करत एक वृद्ध बाई सोप्यावर काहीतरी निवडत पाखडत बसली होती. तिच्या गोऱ्यापान चेहऱ्यावर उभ्या आडव्या रेषा पडल्या होत्या. निवडताना डोळ्यांना काही दिसतही नसावं. आयुष्याची संध्याकाळ झपाट्यानं जवळ येत होती. बहुतेक तिचीच वाट बघत म्हातारी दिवस काढत होती. वाड्यात कोणीतरी शिरलं हे तिला जाणवलं. तेव्हा डोळे बारीक करून म्हातारीने विचारलं, कोण वाड्यात शिरलंय ते? आम्ही वाटसरू आहोत. थोडं पाणी मिळेल का? भुईचा आधार घेत म्हातारी उठली. कापऱ्या आवाजात मिळाली, या बाबांनो, असे वर या, पाणी आणते. म्हातारी आत गेली. पाण्याची एक छोटीशी कळशी आणि दोन फुलपात्र घेऊन ती सावकाश पावलं टाकत बाहेर. मुलंच दिसताय. कुठली रे बाळांनो? आळंदीची. निवृत्ती म्हणा. सिद्धेश्वराची? हो. ब्राह्मणाची दिसताय? या प्रश्नानं मुलं चमकली. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. म्हातारीच्या काळजात लक्क झालं. तिला वाटलं उगाचच काहीतरी विचारलं. तेवढ्यात बावरलेल्या नीतीव सावरून म्हणाला, दिसतो पण लोक नाही मानत. म्हणजे? आमच्या वडिलांनी संन्यासानंतर गृहस्थाश्रम घेतला. अहो जरा बाहेर येता का? ही मुलं बघा. काय झालं?
अहो ही मुलं तुमच्या त्या विठ्ठल पंतांची दिसत आहेत आळंदीच्या. हात पसरून बाळवंत शास्त्री घाईघाईने पुढे झाले. मुक्ता ज्ञानाच्या खांद्यावर हात ठेवून विचारलं, हो का रे मुलांनो? हो, ज्ञाना म्हणाला. वडील कुठे आहेत तुमचे? देहार्पण केलं त्या दोघांनी. शास्त्रीबाबांच्या मनात एक उंच लाट उभी राहिली. पोटाच्या तळ्यातून वेदना फुटल्या. दोन्ही हात हवेत हलवत ते नुसतेच हळहळले. अरे 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 अरे, वाईट झालं, वाईट झालं. शास्त्रीबाबांचे डोळे ओले झाले. त्यांच्या पत्नीने तोंडाला पदर लावला. मुलांनी माना खाली घातली. सगळ्या घरावर दुःखाची छाया पसरली. क्षणभर काय बोलावं कुणालाच काही कळेल. बाबांनी हे पत्र लिहून ठेवलंय इथल्या ब्रह्मसभेसाठी. शास्त्री बाबा भानावर आले. त्यांनी पत्र घेतलं, वाचलं आणि मुक्ता सोपानाला पोटाशी धरलं. मी घेऊन जाईल ब्रह्मसभेपुढे, तुम्हाला घेऊन जाईल मी. आधार सापडला आहे मला. मुंजी झाल्याच पाहिजेत तुमच्या, झाल्याच पाहिजेत तुमच्या. शास्त्री बुवांचा तो स्पर्श, ती माया पाहून मुलांना गलबलून आलं. आपण अगदीच परक्या ठिकाणी गावात येऊन नाही पडलोय. आपल्या आतड्याचं कोणी माणूस आहे याची जाणीव होऊन त्यांना धीर आला. ब्रह्मसभा गजबजली होती. मुलांना घेऊन शास्त्री बुवा मंडपामध्ये शिरले. त्यांनी सभेला नमस्कार केला. उंच न्यायालयासमोर जाऊन मुख्य पंडितांना नमस्कार केला. मुलांनी तसंच केलं. सभेची आज्ञा घेऊन बळवंत शास्त्र्यांनी आपलं भाषण सुरू केलं. मुलांचा इतिहास सांगितला, त्यांच्या आई वडिलांवर झालेला अन्याय सांगितला आणि शेवटी मौंज बंधनाचा आधाराचा उल्लेख केला. कसला आधार? कोण म्हणतोय आधार? काही ब्राह्मणांनी ओरडून विचारलं. शास्त्रीबाबांनी हात उंच करून म्हटलं, सांगतो सांगतो. ब्राह्मणांनी तो नीट श्रवण करावा. असं म्हणून त्यांनी याज्ञवल्क्याचा तो आधार काखेतून काढला आणि आपल्या स्वच्छ वाणीनं तो वाचून दाखवला. हा ग्रंथ वेळेवर न सापडल्यामुळे मुलांच्या मातापित्यांवर अन्याय झाला. तसे मुलांच्या बाबतीत उत्पन्न आहेत, संस्कारी आहेत, आचरणांनी शुद्ध आहेत. पंडितांनी सहानुभूती दाखवावी. प्रार्थना आहे. ज्यात कर्मादिभिः सर्वे संस्कारे शुद्धिमा. याज्ञवल्क्याचा आधार या दोन्ही गोष्टींमुळे सभा एकाकी तटस्थ झाली. ब्राह्मणे गप्प झाली. प्रतिनिधित्व करणारा एक ब्राह्मण पगडी सावरत उभा राहिला आणि खणखणीत आवाज म्हणाला, अशक्य. काय अशक्य? मुलांना शुद्धीपत्र मिळणं अशक्य का? कारण प्रायश्चित्त घेण्यापूर्वी झालेली संतती आहे ही. या बोलण्यानं बळवंत शास्त्र्यांखेरीज कोणालाच आश्चर्य वाटलं नाही. उपर्ण सावरून हसत शास्त्री म्हणाले, देहांत प्रायश्चित्तानंतर संतती होणं शक्य आहे का? आडवा वाद करू नका. याज्ञवल्क्याचा आधार आम्ही अमान्य करत नाही, पण संन्यासोत्तर ग्रहस्थाश्रम घेतलेल्या विठ्ठल पंतांनी याज्ञवल्क्याने सांगितलेलं प्रायश्चित्त घेतलं असतं आणि नंतर संतती झाली असती तर ती शुद्ध होती. पण त्यांना चुकीचं प्रायश्चित्त सांगितलं आपणच. दैव त्यांचं म्हणजे शास्त्रही दैवाला शरण आहे तर तसा म्हणा हवा तर. पण या मुलांना मात्र संस्काराचे अधिकार देता येणार नाहीत. शुद्धीपत्र देता येणार नाही. ही मुलं उभय कुलभ्रष्ट आहेत. स्मृतिवाक्य सांगतं की संन्यासाची मुलं चांडाळ होतात. मुख्यांच्या बोलण्याने ज्ञानदेवाचं मन ओरबडल्यासारखं झालं. भीतीने त्याचं काळीज उडालं. कुणीतरी ढकलून दिल्यासारखं होऊन त्यानं निवृत्तीचा हात धरला आणि अस्पष्ट आवाजात तो, दादा. निवृत्तीने त्याच्याकडे पाहिलं. डोळ्यांनीच त्याला धीर दिला. 2 पावलं पुढे होऊन त्याने नम्र आवाजात मुख्यांना विचारलं, अशा उपजत भ्रष्टांना आत्मोद्धाराचा काही मार्ग नाही का? आहे. देवाचं नामस्मरण करत जगावं. तीव्र अनुतापानं गायी, गाढवं आणि कुत्री यांनाही वंदन करून अंत्यजाच्या ठिकाणी ब्रह्मभावना करावी. त्यांना संसारात पडता येणार नाही. सामाजिक प्रतिष्ठा मिळणार नाही. क्षमा असावी. निवृत्ती हात जोडला. माझ्या अन्नमय शरीराला आपण दूर करू इच्छितात की आपल्यातल्या चैतन्यातून माझ्या चैतन्याला दूर करू इच्छिता? निवृत्तीच्या या प्रश्नानं सारी ब्राह्मणं हादरली, संतापली. कोणीतरी ओरडलं सुद्धा, धिक्कार धिक्कार. पण सभेला शांत करून करड्या आवाजात मुख्य पंडित म्हणाले, मुला,
लहान तोंडी मोठा घास घेऊ नकोस. तू शुद्धीपत्र मागायला आलास की वादविवाद करण्यासाठी? आता निवृत्तीचीच भीड चेपली होती. तो आणखी नम्र झाला आणि म्हणाला, क्षमा असावी महाराज. कोणाचाही झाला तरी देह हा विटाळाचा गोळा आहे आणि आत्मा तर शुद्ध आहे. गंगाजलातला चंद्र आणि माझ्या ओंजळीतल्या पाण्यातील चांदोबा यात काही फरक आहे का? एवढीच माझी शंका आहे. निवृत्तीच्या या बोलण्याने मुख्य पंडित संतापानं लाल झाले. अधिकारी माणसाला न शोभतील असे हातपाय करीत ओढले. रस्त्यावरच्या कोण्या कुणाही सोम्यागमनाने शंका निरसन विचारावी आणि आम्ही त्याचं निरसन करावं, हे ब्रह्मसभेचं कार्य नाही. निवृत्तीचा आवाज आता थोडा चढला होता. सर्व समान आहेत हे धर्मतत्व खरं असं मानलं तर सभेतले पंडित आणि रस्त्यावरचा सोमागमन सारखेच आहेत. तर सारे प्राणी मात्र समान आहेत. त्याच वेळी एक जडशिळ रेड्यावर पाण्याची मोठ घालून एक पखाल्या चालला होता. चटकन काहीतरी लक्षाने मुख्य पंडितांनी विचारलं, तो रस्त्यावर चालणारा रेडा आणि तू समान आहेत का? आहोत. आतापर्यंत गप्प बसले ज्ञानी एकदम पुढे होऊन, काय आहोत? त्याला शिंग आहे, 4 पाय आहेत, तुला आहेत. हा शारीरिक भेद झाला. माझा आत्मा आणि त्याचा आत्मा एकच आहे. त्यानं ते ओळखलं तर तोही आत्मोद्धार करू शकेल. जटायू पक्षी होता, गजेंद्र हत्ती होता, त्यांना मोक्षलाभ झालाच की नाही? उगाच वाद कशाला? बळवंत शास्त्री सांगत होते की तुम्ही मुलं स्वरारोहांसह वेद अचूक म्हणतात. तो पखालीचा वेडा म्हणू शकेल का? तो म्हणू शकला तर आम्ही मान्य करू. जीव मात्र समान आहेत. बोलवा त्याला. ए पखाल्या, इकडे आण तुझा रेडा. आणि इकडे. कोणीतरी हाक मार. नाव काय रे तुझ्या रेड्याचं? ज्ञान्या. सगळी सभा प्रचंड हसली आणि थोडी थरकली सुद्धा. आणि कोळी बुजला बावरला होता पण रेडा बुजला नव्हता. बघ, तुझं आणि त्याचं नाव सारखंच आहे. तू एक ऊर्जा म्हण, तोही म्हणेल पाठोपाठ. बघूया, खरंच म्हणेल. कृष्णकृपा असेल तर काय अशक्य आहे? म्हण ज्ञानाऊर्जा. ज्ञानदेवाने त्या सभेकडे पाहिलं. निवृत्तीनाथांच्या चरणांचं लांबूनच नजरेने दर्शन घेतलं आणि तो पुढे झाला. आपला गोरापान हात त्याने रेड्याच्या कपाळावर ठेवला. आपल्या कमळासारख्या डोळ्यांनी तो रेड्याच्या घाऱ्या डोळ्यात खोल खोल पाहत राहिला आणि मंद स्वरात तो ऊर्जा म्हणू लागला. यच्चक्षुषा न पश्यन्ते येन चक्षुंषी पश्यन्ते तदेव ब्रह्म त्वं विद्धि यदि नेदम सम उपासते. ज्ञानदेवाची दृष्टी स्थिर झाली. ही आत्म्याची भाषा होती. एक आत्मा दुसऱ्या आत्म्याशी बोलत होता. जगातील ओल्या मातीला सोडून ज्ञानदेव फार फार उंच गेला होता. अवघ्या मानव जातीला ऐकू जाईल अशी एक हाक त्याच्या आत्म्यातून हुंकार देत होती. सभा तटस्थ होती. आणि मग पाहता पाहता त्या मुक्या जनावरची लांब जीभ माणसासारखी आखूर झाली. दुसऱ्या आत्म्याची बोजाखाली जात असतानाच तो रेडा शिकवलेल्या जनावरागत रेकू लागला आणि त्या रेखण्यातून शब्द म्हटले होते, यच्चक्षुषा न पश्यते येन चक्षुंषी पश्यन्ते. प्रचंड कडकडा झाल्यासारखी सभा शहार यावाखून पाहत राहील. कुणी थरारलं, कुणी घाबरलं, कुणाच्या डोळ्यातून तरारून पाणी आलं, कुणी उभे राहिलेले मटकन खाली बसले, कुणी आनंदाने नाचू लागले. तेवढ्यात कुणी एका शहाण्या विजयानं गजर केला, ज्ञानदेव जयोती. ज्ञानदेवांचा विजय असो, विजय असो. ज्ञानदेव महाराजांचा विजय असो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर. ज्ञानदेवाचा ज्ञानेश्वर झाला. या उद्घोषाने बळवंत शास्त्र्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. उपरण्याने डोळे पुसत ते पुढे डावले आणि त्यांनी ज्ञानेश्वराला पोटाशी धरलं. कितीतरी वेळ त्या आनंदाने खळखळून रडत होते. आईबाबांच्या पश्चात ज्ञानदेवाच्या पाठीवर पडलेले हे पहिले अश्रू. गाडी तयार झाली. मुलं गाडीत येऊन बसली. निवृत्ती पुढे बसला. ज्ञानदेव सगळ्यात मागे बसला. मागे तोंड करून त्यांना निरोप देण्यासाठी म्हातारे शास्त्रीबुवा कितीतरी अंतरापर्यंत गाडीमागे चालत राहिले. गाडी वळणावर आली. शास्त्रीबुवा थांबले. त्यांनी डोळ्याला उपरणं लावलं. एक हात उंच केला आणि शेवटचा निरोप घेतला. ज्ञानदेवाचं मन दुखऱ्या पाखरासारखं झालं होतं. गेल्या एवढ्या टीसभर आयुष्यात कसले कसले प्रसंग आले, केवढे अनुभव आले.
त्याच्या छातीत दुःखाचा उष्ण कढ आला आणि नकळत त्याच्या गळ्यातून हुंका बाहेर पडला. कोण रडतंय? मुक्ती? त्याने मागे वळून विचारलं. नाही बाई, हा ज्ञानदेव रडतोय मघापासून. मुक्का होता, आता रडतोय. काय रे ज्ञाना, काय झालं? ज्ञानदेवाच्या डोळ्यातून कढत कढत पाणी येत होतं, गालांवरून वाहत होतं. गाडीच्या बाकड्यावर डोकं टेकून रडक्या आवाजात तो म्हणाला, दादा, आता कुठे जायचं? कशाला जायचं? सगळ्यांनी अवहेलना घेऊन कशाला जगायचं? आणि कुणासाठी जगायचं? खरा धर्मप्रचार करायचा तर पंडितांशी होईल. ते वैर साधून काय करायचंय? ज्ञानदेवाच्या बोलण्यावर क्षणभर कोणीच काही बोललं नाही. निवृत्ती जाणून बुजून गप्पा बसला. त्यानं ओळखलं, ज्ञानाची हीच खरी वेळ आहे. आणि आवेग सहन न होऊन ज्ञानदेवानं गाडीतून उडी टाकली. रस्त्याच्या कडेला जाऊन तो एका दगडावर जाऊन बसला. दोन्ही तळहातात तोंड धरून गदगदा हसू लागला. त्याला सावरण्यासाठी मुक्ता उठली, गाडीतून खाली येऊन बसली. तेवढ्यात निवृत्तीने तिला हाताने थोपवलं. थांब मुक्ते, जाऊ नकोस, मी पाहतो. आणि गाडीतून खाली उतरत निवृत्ती तिथून बोलू लागली. ज्ञाना, ज्ञाना. निवृत्तीने हाक मारली. त्याच्या आवाजाला एक परंपरा होती, धार व्हावी तसा तो बोला. रडू नकोस ज्ञाना, मानवजातीचं कल्याण तुला करायचं आहे. नियतीने दिलेलं कर्तव्य आहे, ते तुला केलं पाहिजे. फळाची अपेक्षा धरू नकोस. तू उपजत कवी आहेस, तू तत्वज्ञ आहेस. खरा धर्म प्रस्थापित करणं हाच तुझा धर्म आहे. असे हातपाय गाळू नकोस. कर्तव्य पार पाड. जगण्या मरण्याच्या गोष्टी करू नकोस, त्या तुझ्या हातात नाही. तुझ्या हृदयी असलेला परमेश्वर सगळ्यांच्या ठायी आहे. त्याला आव्हान कर. अनाचार थांबतील, अन्याय कोसळतील. अहंकाराचा अंकुर उरणार नाही. समता नांदेल. ज्ञाना, ईश्वरी सत्तेचा गौरव होईल. असं तत्वज्ञान जगाला सांग. पूर्वी श्रीकृष्णानं अर्जुनाला गीता सांगितली, तीच गीता तू पुन्हा सांग. सर्वांसाठी सांग, मायबोलीत सांग. उठ, तुझा जन्म कृष्ण अष्टमीचा आहे. तुझ्या मुखी श्रीकृष्णाचे मुरलीचे स्वर आहेत. उठ ज्ञाना, उठ. ग्रीष्म ऋतूत पेटलेल्या वडव्यावर एखादा ढग वर्षावा तसा निवृत्ती भराभरा बोलतो. मुका राहू नकोस ज्ञाना, बोलता हो. बोल बोल, उठ. नवा धर्म सांग जगाला. नव्या प्रेरणेने फुलून गेला ज्ञान खाली वाकला. त्याने निवृत्तीचे पाय धरले आणि त्याच्या पायांवर काव्य फुलं म्हणवणी अपार. निवृत्तीने त्याला उठवलं, जवळ घेतलं आणि म्हणाला, तुझ्याकडे हीच अपेक्षा होती ज्ञानदेवा. रूपाचे रूप आता तुझ्या वाणीच्या उत्सवाला आरंभ कर. भोगवीन या पैठण पासून सुरू कर. भजन निरूपणांचा श्रावण वर्षू दे या मराठी मुलकात. सारं पैठण हरवून गेलं, हलून गेलं. ज्ञानदेवाच्या भजन कीर्तनांचा पाऊस पडत होता. विठ्ठल नामाचा गजर होत होता. कितीतरी दिवस पैठणच्या वेगवेगळ्या भागात भगवद्गीतेचं निरूपण ज्ञानदेव करत होता. भजन, कीर्तन आणि प्रवचन दररोज थोड्या थोड्या भागांचं निरूपण होत असे. अपार जनसमुदाय जमत होता. त्या साऱ्या श्रोत्यांच्या देखत ज्ञानदेव श्री गुरु निवृत्तांच्या पायाला लावत पुन्हा पुन्हा त्यांना राजविद्या करत. श्री गुरु ओवाळी जती, का भुवनी ते उजळती. तया दीपांची दीप्ती, हेविन तेज. आगमनार्थम तू देवानाम, गमनार्थम तू रक्षसाम. कुरु घंटारवम तव देवता आव्हान लक्ष्य. दही भरत होती. बुद्धीचं एक नवं दालन चकित होऊन पाहत. आज अमृतेश्वराच्या देवळात प्रवचन होतं. ज्या देवळात धर्मसभा भरत होती त्या देवळानं त्या मुलांच्या आई वडिलांना सांगितलेली देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ऐकली होती. ज्या देवळानं तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा मिळणार नाही असं मुलांना ऐकवलं होतं, त्या देवळाच्या अवघ्या देहाला आज कान फुटले होते. माणसांचे मळेच्या मळे उभारले होते. शूद्र, वैश्य, ब्राह्मण, पंडित सारे दाटीवाटीनं बसले होते. तोंडाचा चंबू करून, मोठे डोळे करून ज्ञानदेवाचं निरूपण ऐकत. आज ज्ञानदेव 9व्या अध्यायावर बोलत. अपरंपार सभा जमली. ज्ञानदेवाची गोंडस्मूर्ती उंच आसनावर बसली. उजव्या बाजूला स्वस्तिकाकृती हात बांधून निवृत्तीनाथ बसले होते आणि मागे मुक्ताबाई आणि सोपानदेव. हलक्या हाताने चिपळ्यांचा ठेका धरून ज्ञानदेव अभंग म्हणत होते. बोला पुंडलिक वरदा हर विठ्ठल. ज्ञानदेवाची रसाळवाणी वाहू लागली. आज 9व्या अध्यायाचं निरूपण आहे. या अध्यायाला राजगुह्य योग असं नाव आहे.
भगवंतांनी या अध्यायात भक्तीचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, मी हे सर्व गुप्तदान तुला दिलं आहे, देतो आहे. याचं कारण ते मिळवण्याची तुला तीव्र इच्छा आहे आणि त्याचा तू अनादर करणार नाहीस. बोला पुंडलिक वरदा हर विठ्ठल. भगवंत म्हणतात, तसा मी सर्व सुखाची विश्रांती आहे. मी प्रत्येकाच्या हृदयात असतो, पण हे प्राणी मात्र मला ओळखत नाही. फक्त विषयाची इच्छा धरणारी बेडकं आहे ती. दूरचं मृगजळ पाहून हे लोक तोंडातील अमृताचा घोट थुंकतात, परीस टाकून देतात आणि गळ्यात शिंपले बांधून घेतात. मला न ओळखून हे दुर्दैवी लोक संसाराच्या नदीत गटांगळ्या खात राहतात. अरे मी कुठे नाहीये, सगळीकडे आहे, पण पाहणारा पाहिजे. कारण हे सगळं विश्व माझ्या एकाचाच विस्तार आहे. हे मूळ तत्व व्यक्त स्वरूपात नाही, ते थिजल्यासारखं आहे. विश्वाच्या आकाराने पातळ होऊन तेच पसरत असतं. त्याप्रमाणे या मूळ तत्वापासून शेवटी देहापर्यंत सर्व भूत माझ्याच ठिकाणी असतात, मात्र मी त्यांच्या ठिकाणी नसतो. बोला पुंडलिक वरदा हर विठ्ठल. जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. पुंडलिक वरदा हर विठ्ठल. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. सारी सभा म्हणत होती, अनेक कंठ म्हणत होते, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. त्या पैठणकारांनी त्यांच्या आईवडिलांचा जीव घेतला. त्यांच्या समोर नामदेव त्यांचं नाव भंडाऱ्यासारखं उधळत होते, त्यांच्याकडून वदवून घेत होते. ज्ञानदेवाच्या वाणीचा अखंड उत्साह झाला. शीतल चांदण्यात बसून विश्वाचं रहस्य उलगडताना प्रत्यक्ष डोळ्यांना दिसावं असा अनुभव लोकांना येत होता. एखादी मोठी परगणी यावी तसे लोक दंग झाले होते. दिवस केव्हा माळवतो, अंधार केव्हा होतो आणि कीर्तन कधी सुरू होतो, इकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. पैठण नादावल्यासारखं झालं होतं, भारून गेलं होतं. माणसांचे लोंढे येत होते आणि निखळ शंख पाण्यासारखा ज्ञानदेव वाहत होता. असेच काही दिवस गेले. शेवटच्या दिवशी सगळे ब्राह्मण एकत्र जमले. त्यांनी पुन्हा धर्मसभा बोलावली आणि मुलांना मौज बंधनाची अनुज्ञा द्यावी असं ठरलं. मुलं ईश्वरी अवतार आहेत, त्यांना शुद्धपत्र द्यायचं ठरलं. त्यांची रथातून मिरवणूक काढली, त्यांची पूजा केली, उत्तम भोजन दिलं. 2 प्रहरी मुलं निघण्यापूर्वी शुद्धीपत्र देण्याचा शुभारंभ उभा राहिला. शुद्धीपत्र हातात घेऊन मुख्य पंडित उभे राहिले आणि त्यांनी ज्ञानदेवाला जवळ बोलावलं. ज्ञानेश्वर महाराज, आपण अवतारी पुरुष आहात. शुद्धीपत्र देण्याची माझी पात्रता नाही, पण रूढी म्हणून हे कर्तव्य मी करतोय. आपण त्याचा स्वीकार करावा आणि ते खाली व्हा. ज्ञानेश्वर मागे सरणे हाताने नकार देत नम्रपणे, आम्हाला शुद्धीपत्र नको. हे मौंजी बंधन धर्मबाह्य आहे, वेदबाह्य आहे. पूर्वी कधी संन्यासाच्या मुलांच्या मुंजी झालेल्या नाहीत. आम्ही त्या केल्या तर पुढीलांसाठी आमचं उदाहरण होईल. क्षमा असावी. कर कर आवाज करत गाडी पैठणच्या मातीतून चालू लागली. साई नगरी वेशीपर्यंत पोचवायला गाडी मागे आली. वेश सुटली तसा ज्ञानदेवाने सगळ्यांना नमस्कार केला, निरोप घेतला. ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो. नदीने शेवटचा जयघोष केला आणि लांब जाणाऱ्या गाडीकडे पाहत ते तिथेच उभे राहिले. भले बुरे सगळे मागे राहिले. गाडी हळूहळू लांब गेली. जाता जाता ज्ञानदेवाने मागे वळून पाहिलं. हात उंच करून घोळक्यात उभे असलेले बळवंत शास्त्री त्याला स्पष्ट दिसत होते. सुन्न उन्हाळ्याचे दिवस होते. प्रवरा आटली होती. एवढ्या विशाल पात्रात ओंक्यासारखी एक बारीक धार वाहत. लवळाचे ढुंबे वाढले होते. पोपटी रंगाचे शेवाळे पाण्यावर कुठे कुठे पसरले होते. मुलांनी हातपाय धुतले. सळनळीत पडलेली वाळू तुडवली आणि नदीपलीकडे उतरली. समोरची उंच दरड चढून त्यांनी समोर पाहिलं. झाडीत लपलेलं नेवासं जवळ आलं. देवळांचे कळस दिसत होते, कौलारू घरं दिसत होती. नेवासे येथे भजन कीर्तनांचा पाऊस पडू लागला. मुलांनी महालयाच्या देवळात वस्ती केली. पहाटे लवकर उठावं, लांबवर जाऊन प्रवरेच्या कोमट पाण्यात गार स्नान करावं, महादेवाची पूजा करावी, दुपारी 12 पर्यंत साधना करावी.
पोटा पाण्यासाठी 4 घरी माधुकरी मागावी, एकत्र मिळून भोजन करावं, दुपारी प्रवचन, रात्री निरूपण असा मुलांचा दिनक्रम ठरून गेला. पहाट झाली. प्रवरे स्नान करून ज्ञानदेव मंदिरात आला. कुणाशी काही न बोलता देवपूजा करता तो महालयाच्या खांबाला टेकून बसला होता. त्याचं मस्तक जड झालं होतं. एका विलक्षण द्रवाने त्याचे आधीच सुंदर असलेले डोळे लकाकत होते. लांबवर पहाट होती. तिकट चांदोबा विझत विझत क्षितिजावर टेकला होता. अयम प्रतिभा समयम, ही प्रतिभेची वेळ होती. निळ्या काळ्या सावळ्या आभाळात वीज उमटावी तसं ज्ञानदेवाच्या मनात काहीतरी उमटत होतं. ओठातून काहीतरी फुलत होतं. निवृत्तीने तो खेळ पाहिला. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने मुक्ताला फक्त खूण केली. तिने गडबडीनं खांबाशी समय आणून ठेवली. चौरंग मांडला. लेखन साहित्य मांडलं. एवढं होईपर्यंत महालया मंदिराच्या अंगावर काटा उभा. ज्ञानेश्वराची पहिली ओवी त्या मंदिराने ऐकली. ओम नमो जी आज्ञा श्री वेद प्रतिपाद्या जय जया स्वयं वेद्या आत्मरूपा. प्रतिभेच्या निळ्यासाऱ्या वातावरणानं महालय मंदिर शहारून गेले. आपलं लौकिक जीवन सोडून ज्ञानदेव फार फार उंच चालला होता. आत्म्याकडून आलेली हाक त्याला स्पष्ट ऐकू येत होती. लांबवर शब्द आवरत होते आणि त्याला जगावेगळी जाग येत होती. गाभाऱ्यात चांदीची घंटा किणकिणावी तसा तो गुणगुणत होता. देवा तुझी गणेशू सकाळार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजी. मराठी माऊलीचा कुसवा उजवला होता. मराठी मुलखाच्या एका वेदानं जन्म घेतला होता. देवाचं गाव धन्य धन्य झालं. समोर लांबवर एखाद्या प्रेरणेसारखा निवृत्ती बसला होता. शेजारी उजव्या हाताला कमरेत वाकून सच्चिदानंद बाबा आदरानं लिहित होता आणि ज्ञानदेव सांगत होते. दिवसा मासानं ज्ञानेश्वरी वाढत होती. चित्ताला अतिशय हळुवार आणून लोक ऐकत होते. आनंदाच्या दोंडावर लोळत होते. ग्रंथ पुरा झाला. वैष्णवांचं एक देऊळ उभं राहील. ज्ञानदेवाने हात जोडून शेवटी पसायदान मागितले. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दाणे. दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्मे सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जा. देवांचा निवास निवाशाला फार काढला. वर्षाकाळ संपला. ज्ञानदेवाची शपथ घालून श्रावणातली उन्हं पडली, मावळली. अस्फुट गाणी गात भाद्रपद गेला. थंडीने मोहरलेला अश्विन सरत आला. दिवाळी जवळ आली. मुक्ता निवृत्तीला म्हणाली, दादा दिवाळी येते, आळंदीला जाऊया का? जाऊया मुक्ते, जाऊया. ज्ञानदेवाचा ग्रंथ झाला. माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं. आई बाबा नाहीत ते पाहायला, पण मराठी माऊलीचा कुसवा उजवला त्याने. आता त्याचे विचार घरोघर पोचले पाहिजे. ज्ञानदेवाने निवृत्तीचं हे बोलणं ऐकलं. झरकन तो पुढे झाला. त्याने निवृत्तीचे पाय धरले. दादा, हे कर्तृत्व माझं नाही, ही ज्ञानेश्वरी तुमची आहे. निवृत्तीने त्याला जवळ घेतलं. त्याचं मुख कुरवाळलं आणि तो म्हणाला, ज्ञानदेवा, तू मोठा झालायस, खरंच फार मोठा झालायस. उपड्या करून ठेवलेल्या भांड्यासारखं आयुष्य रितं झालं. कोवळ्या आयुष्याला जीवनाचा अर्थ उमगला होता. मृत्यूची भव्यता आकळली. गीतेचं मंथन केलं. लोकगंगेला नवनीत वाटलं. पूर्वाचार्यांनी विणलेलं धर्मवस्त्र विटून गेलं होतं. त्याला नवा रंग दिला. जन्म मृत्यूला सांधणाऱ्या समतेचा प्रसार झाला. आता वाऱ्यासारखं सैरभैर दिशाहीन हिंडण्याचं काय कारण? आयुष्य कृतार्थ झालं. या कृतार्थतेच्या क्षणीच मरण नसणं ही सामान्य माणसांची शोकांतिका. सत्पुरुषांचं तसं कसं असेल? त्यांची आशा निराशा संपलेली असते. त्यांचा भूत भविष्य आणि वर्तमान एकाकार झालेला असतो. मिळालेल्या श्रेयाच्या व्याजावर ते आयुष्याची फरफट करत नाही. जन्मकार्य संपलं. ज्ञात विश्वाच्या चौकटी बाहेर पडायला आता कुठली हरकत? देवालयातील प्राकारात बसलेल्या निवृत्तीला ओहटलेल्या आवाजात ज्ञानदेवांनी हाक मारली, दादा. काय ज्ञानदेवा? दिव्य प्रकाश दिसतोय. कसला प्रकाश? दूर पैल तटावर बसलेला अनुपम तेजाने ब्रह्मांड ढवळलं आहे. निवृत्ती दचकला. ज्ञाना,
दादा, तुम्हीच त्याचे किरण सूचित दिले. जन्माचं सार्थक केलं माझ्या. ज्ञाना, तू जाणार? होय दादा. कुठे? सूर्याच्या उदयास्ताकडे, जन्माच्या पलीकडे. ईश्वर कार्य संपलं, समाधी घ्यावी असा मानस आहे. अनुज्ञा असावी. सुरकुतलेली संध्याकाळ जास्तच वाकली. अंधाराने फणा काढल्यासारखं झालं. भावंड थरारून गेली. ज्ञानदेवाच्या एकेका शब्दातून त्यांच्यावर वीज कोसळत होती. चालता बोलता ज्ञानेश्वर आपल्यातून उठून जाणार ही कल्पनाच त्या प्रसंगापेक्षा भयान वाटत होती. काळजाचे लचके तोडत होते. सोपान मुक्ता गलबलून गेले. वेद बोलणारा निवृत्ती वाचा हरवल्यासारखा झाला. आकाशासारखा शून्य झाला. नकळत त्याचा हात मुक्ताच्या कोळ्या खांद्यावर गेला. ज्ञानेश्वरावीचा केवढा जीव. आम्हाला आई नाही, बाप नाही, ज्ञानच आमचा आई बाप होता. कुठे गेला आमचा ज्ञाना? आता आम्ही कुणाला कवटाळायचं? असंही विचारलं तर काय उत्तर द्यायचं? या चिमुकल्या जीवाची अवस्था आता काय होईल? आभाळ करडल्यासारखं झालं. धरतीच कळल्यासारखी झाली. प्राकारात संध्याकाळ होऊन राहिलेली होती. मंडपामध्ये समया तेवत होत्या. समयांच्या त्या असंख्य ज्योतीत निवृत्ती स्वतःच्या चितेच्या ज्वाळा पाहत होता. ज्ञानदेव बोलतच होता. दादा, ये मराठीची ये नगरी. आमचं जन्मकार्य संपलं. भगवद्गीतेचं निरूपण झालं. ब्रह्मविद्येचा सुकाळ झाला. आता ईश्वर विलीन होण्याची इच्छा आहे. किंचित काळ तो थांबला आणि पुन्हा म्हणाला, दादा, बोलत का नाही तुम्ही? देता ना अनुज्ञा? काय बोलावं निवृत्तीला कळत नव्हतं. ज्ञानदेवाकडे पाहतो. ज्ञाना, तू थोर झालायस, फार मोठा झालायस. मी तुला अनुज्ञा देणारा कोण? दादा, सिद्धीने तपाला झिटकारू नये, गुरुने शिष्याचा अवहेर करू नये. देता ना अनुज्ञा? ज्ञाना. प्रवास सुरू झाला. वैष्णवाच्या दिंड्या बाहेर निघाल्या. हरिनामाचा गजर करीत दिंड्या पताकांचे दळभाट पुढे चालू लागले. मृदुंग वाजत होते. टाळ चिपळ्यांचा पाऊस पडत होता. हरिनामाचा गजर भराला आला होता. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त बाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. रानोमाळ पताकांचं पीक उभारलं होतं आणि त्यांच्या सावल्या जमिनीवर नाचत होत्या. पंढरीचा पोहा आळंदीला निघाला. महायात्रा सुरू झाली. याच वाटेने एकदा गळत निथळत पांडव गेले होते. भान हरपून वैष्णवांचा मेळान गात नाचत चालला होता. कधी ते आनंदाने टाळ्या पिटत होते, दुसऱ्या क्षणी डोळे पुसत होते. वैष्णव चालले होते. पंढरीचा पोहा आळंदीला आला. आळंदीच्या दोन्ही तीरांवर पताकांचे भार उतरले. इंद्रायणीच्या पाण्यात त्यांची प्रतिबिंब नाचली. पिवळ्या निंबळ्यांचा जमिनीवर खच पडला होता. सोन कर्दळी, रान कर्दळी घुमारून आल्या होत्या. दिंड्या चालतच होत्या. टाळ मृदुंग गरजतच होते. ज्ञान्यांच्या राजाला उन्मनी निद्रा लागली होती. त्याने मौनाची भरसरी गुढी उभारली. त्याच्या मागे पुढे वैष्णव नाचत होते. भरल्या डोळ्यांनी सोहळा पाहत होते. त्यात चिरविरहाचं अपार दुःख होतं आणि जन्मजन्माचं सार्थकही होतं. ज्ञानदेवांनी निश्चयाने 3.5 पावले टाकली आणि ते स्थिर झाले. साऱ्यांचे प्राण गळ्याशी आले. ज्ञानदेवांना मात्र कसलंच भान नव्हतं. संतांच्या मध्यभागी ते चालले होते, तरीही ते तिथे नव्हते. एका अज्ञात हक्केच्या दिशेने चालले होते. तोंडाने अस्पष्ट ओव्या म्हणत होते. कर्मधर्म लोपले माझे,
फिटला संदेहो, धर्म जागी निवृत्तीचा, हरिनामे उत्सव. धर्म जागे निवृत्तीचा, हरिनामे उत्सव. शेजारून निवृत्ती चालला होता. त्याने शेवटचा चरण ऐकला आणि त्याची छाती फुटून गेली. दोन्ही हात डोळ्यांवर ठेवून सोपानानं दृष्टी आंधळी केली. नामा बापडवाणा दिसत होता. सारी फुलून फुलून रडत होती. मुक्ताच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत होता. न राहून ती विजेसारखी पुढे झाली. असं येऊन तिने ज्ञानदेवाला मिठी मारली आणि उद्ध्वस्त स्वरात म्हणाली, ज्ञाना, काय रे याचा अर्थ? उदास हसत ज्ञानशी म्हणाली, मुक्ते, चांगदेवाला जीवनाचा अर्थ सांगितलास. माझ्या मृत्यूचा अर्थ मी तुला सांगू? डोळे पुस भुगवाजी. त्याच्या या बोलण्याने तिला जास्तच कळ आला. त्याच्या गालावरून हात फिरवत ती म्हणाली, दादा नकोय जाऊ, मला भाऊबीजेला कोण रे मग? ज्ञानदेवांनी तिच्या पाठीवरून हात फिरवला. आपल्या प्रफुल्ल चंद्रासारख्या डोळ्यांनी त्यांनी तिच्याकडे पाहिलं. पृथ्वी तलावरल्या प्रलयातून उरलेल्या शेवटच्या 2 जीवांची ती शेवटची दृष्ट भेट होती. आपल्या स्निग्ध आवाजात ते तुला त्याला म्हणाले, मुक्ते, हे सारंच सरणार आहे आणि या सरणातली अखेरची प्रेक्षक तू आहेस. मुक्ते, तू आहेस. तेवढ्यात सोपान गळ्यात पडला. स्पंदत म्हणाला, दादा, तुमच्या बोलण्यानं समाधान नाही होतो. सोपाना, मरण हे पेरणं, जन्म हे उगवणं. निवृत्तीने दोघांची अवस्था पाहिली. तो जागी उभा राहून ओरडला, सोपाना, मुक्ता, मागे फिरा, मागे फिरा. ज्ञानदेवा आता आपला राहिलेला नाहीये, तो आता विठ्ठलाचा झालाय. त्या दोघांना धीर देणारा निवृत्ती मात्र उरी फुटत होता. त्याचे स्वतःच समाधान होत नव्हतं. त्याच्या मनात आठवणींचं मोह उठलं होतं. आठवणी कधी संपणारच नव्हत्या. असेच आठवत राहिले तर उशीर होणार होता. नामदेव पुढे झाला. भावनेंचा आधार घालत त्याने निवृत्तीला हाक मारली. निवृत्ती महाराज, अपार अवतार येतात आणि जातात. आकाशात नक्षत्र चमकतात आणि निखळून पडतात. ऊन सावल्यांचा खेळ चालू राहतो. ज्ञानी यांनी त्याची खंत करू नये. डोळ्यातल्या पाण्याला त्यांनी बांध घातला आणि हातातील टाळचिपळ्यांचा गजर केला. वैष्णवांचे सूर टिपेला पोचले. पताकांनी आकाश ठेंगळं केलं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. लोकांची अपार दाटी झाली होती. मुंगीलाही रीग नव्हती. ज्ञानदेव उन्मनी अवस्थेत होते, तरीही एका विशिष्ट आत्मज्ञानात त्यांना होतं. आपण नाथपंथी शैव आहोत याचं उत्कट भान होतं. त्यांनी समाधीसाठी शिवपीठच निवडलं. सिद्धेश्वराचं पुरातन स्थान, अजान वृक्षाच्या सावलीत समाधीचं स्थान तयार केलं. विवराची शिळा उघडली. ते खोल विवर मुक्ताबाईचा काळी चिरत गेले. नामदेवाच्या मुलांनी समाधी विधीचं साहित्य आणलं. जागा झाडली. ज्ञानदेवांनी द्वादशीचं पारणं फेडलं. बंधू भगिनींच्या प्रीतिभोजनाचा अखेरचा सुख सोहळा मनमुराद भोगला. सर्वांना वेडे वाटले. 3ऱ्या प्रहरी कीर्तन उभं राहिलं. ज्ञानदेव सिद्ध झाले. लहान थोर साऱ्यांनी त्यांचं अखेरचं दर्शन घेतलं. त्या मावळत्या संताला आलिंगन दिलं आणि जन्माजन्मांचं भाग्य उराशी लावून सारे धन्य झाले. त्या गर्दीत ज्ञानदेवांना एक फार परिचित स्पर्श झाला. त्यांनी समोर पाहिलं. डबडबलेल्या डोळ्यांनी हात जोडून बळवंत शास्त्री उभे होते. एकटेच, विधूर. त्या साऱ्यांची समजूत घालून मग ते आपल्या प्रिय आणि पूज्य गुरुदेवांकडे वळले. त्यांनी त्यांचे पाय धरले आणि कृतज्ञतापूर्वक भक्तिभावानं ते म्हणाले, दादा, आईबाबांच्या पश्चात आमचे लढे तुम्ही पुरवलेत. काही कमी पडू दिलं नाही. तुमच्या योगाने ही माया नदी पार केली आहे. येतो आम्ही. निवृत्तीच्या डोळे अश्रू डवरले. तो ओसंडू लागला. त्याने ज्ञानदेवाच्या मुखावरून प्रेमाने हात फिरवला.
बंधुप्रेमाने बेहोश होऊन त्याने ज्ञानदेवाला पुन्हा पुन्हा पोटाशी धरलं, आलिंगन दिलं. गदगदलेल्या स्वरात तो म्हणाला, ज्ञानदेवा, आमची अवज्ञा केली नाहीस कधी. गुरु शिष्याचं नातं शेवटाला नेलंस. आता आम्ही एकटे पडलो रे. तुझ्यासारखा सखा पुन्हा भेटणं नाही. सारे संत या आदर्श गुरु शिष्याच्या प्रेमभावानं कासावीस झाले. त्यांचे गळे दाटून आले, श्वास कोंडले. निवृत्तीचा बांध फुटला. त्याला नामदेवाचे शब्द आठवले, अपार अवतार येतात आणि जातात, आभाळानं स्वप्न पाहायची नसतात. तो पुढे झाला. त्याने ज्ञानदेवाचा एक हात धरला, दुसरा हात नामदेवाने धरला. ते समाधीशी आले. लहान थोरांना नमन केलं आणि त्यांनी समाधीत प्रवेश केला. पताकांच्या छाया समाधी सन्निध्यातून आवल्या. दिशा धुंद झाल्या. नदीतल्या माशांना माजोड घातल्यावर गर्दी व्हावी तशी माणसांची एकच दाटी झाली. ज्ञानदेव आसनावर आले. त्यांनी पद्मासन घातलं आणि उत्तराभिमुख बसले. त्यांनी देवांना धन्यवाद दिला, त्रिवार नमन केलं. सुखी केले देवा, पाद पद्मी ठेवा निरंतर. उघड्या डोळ्यांनी त्यांनी एकदा भावंडांना डोळ्यात सामावलं आणि त्यांनी डोळे झाकले. निवृत्ती बाहेर आला. जड हाताने त्याने विवरावर शिळा लोटली. मुक्ता सोपान जमिनीवर गडबडाल उडू लागले. टाळ्यांचा गजर झाला. हरिनामाचा जल्लोष झाला. वैष्णवांनी फेर धरला. समानीवर फुलांचा कच पडला होता. अश्रूंचा अभिषेक होत होता. शब्द स्वामींचा अंत झाला. घटाखाली झाकलेला दिवा केव्हा तरी विझतो. शब्द स्वामींचा अंत झाला. घटाखाली झाकलेला दिवा केव्हा तरी विझतो तसा ज्ञानदेव विझून गेला. कसलीही रक्तामांसाची खूण मागे न ठेवता ज्ञानदेव निघून गेला. ज्ञानदेव गेले आणि भर दुपारी तिन्ही सांज दाटली. दूर पश्चिमेकडे आकाश जळत होते. निवृत्ती मुक्ताचं समाधान कोण करणार? त्यांच्या काळजात हुताशन पेटलेला होता. खोपी मोडून पडली होती आणि पाडसं रानभैर झाली होती. समाधीला वंदन करून सारे उठले. पुन्हा प्रवास सुरू झाला. वैष्णवांच्या पताका आळंदीहून निघाल्या. समाधी सुखाचा सोहळा संपला. कीर्तन उभी राहिली, उठली. वैष्णव नेवाशाला आले. मुक्ता सारांच्या मध्ये चालली होती. निवृत्तीने तिचा हात धरला होता. कोणीच शुद्धीत नव्हतं. दोघेही उदास झाले होते. दोघांची आयुष्य हरवून गेली होती. दोघेही मुक्त पथिक झाले होते. त्यांचा ज्ञानदेव त्यांना सोडून गेला होता. त्याच्या वियोगाने मुक्ताला कुणी नकोशी झाली होती. चित्तात दुःखाचे सागर उन्मळून येत होते. निवृत्ती एवढा ज्ञानी, माणसांच्या सुखदुःखाच्या पलीकडे गेलेला, पण शोकव्यथेनं त्याचे हरवलेले अश्रू घळाघळा वाहत होते. सभोवती दिंड्या पताकांचा हरिनाम कल्लोळ सुरू होता. पण मुक्ताच्या बदिरलेल्या मनाला कशाचंही भान नव्हतं. दिशात वळून ती विचारत होती, माझा ज्ञानदेव मला दाखवा. ती नामदेवाला आर्त विनवणी करत होती. निवृत्तीच्या पायी लागत होती. आपल्या भावाला शोधत होती. विवाच्या दुःखानं ती वाकली होती. गवताच्या पात्यासारखं तिचं मन भिजलं होतं. डोळ्यांची काळी वर्तुळं 7 जन्मांचे दुःख पोटात जपत होती. आठवणी सरत नव्हत्या. हरवलेल्या सुगंधित क्षणांचे काजवे पदरात बांधून फडफडत्या केसांनी मुक्ता चालली होती. वैशाखाचं तप्त ऊन कोसळत होतं. सकाळपासून काहिली होत होती.
आभाळ दाटून आलं होतं. तापीच्या दोन्ही थडी पताकांचे भार उतरले. करंज जांभळीची झाडं फुलली होती. पारिजातकांची दाटी झाली होती. रानकेळी पोपावल्या होत्या. आभाळ गरजत होतं. दूर रानात मोर आर्त टाहू पडत होते. विजा चमकत होत्या. रक्ताची अश्रू ढवळणारी मुक्ता शून्य मनानं पाहत. एकाएकी वारं सुटलं. झाडं गदगदा वाहू लागली. वाऱ्या वादळाच्या त्या सपकाऱ्या टाळ मृदुंगाचे आवाज मिसळून गेले आणि वातावरण जास्तच धुंद झालं. वैष्णवांनाही आता स्फूर्ती आली. ते उठलेले. टाळ मृदुंग वाजवत नाचू लागले. टिपळ्यांच्या चालबद्ध नाज आकाशातून कोसळणाऱ्या पावसासारखा सगळीकडे भरून राहिला. साऱ्यांचं देहभान झालं. पावलं जमिनीवर ठरेनाशी झाली. आता दिशा अधिकच धुंद काढली. प्रलयींच्या विजा चमकू लागल्या. अंधार दाटला. वाऱ्याचा वेग वाढला. वाऱ्या भरलेली झाडं झोका खाऊ लागली. त्या वाऱ्या वादळात सगळे गोंधळले. कुणाला काही दिसेनासं झालं. त्याच वेळी मुक्ता वादळ वेगाने धावू लागली. मुक्ताला सांभाळा, मुक्ताला सांभाळा. निवृत्तीचे शब्द वादळाला कापत गेले आणि दुसऱ्या क्षणी डोळे जाळून टाकणारा विजेचा लोळ धरतीवर कोसळला आणि सर्पाकार गती घेत क्षणात वर गेला. शिवाच्या आकांताने निवृत्ती ओरडला, मुक्ता, मुक्ता, मुक्ता. कुठलाही काही प्रतिसाद आला नाही. नुसता पाऊस, वारे, वादळ आणि कडकडाट. मुक्ता गेली. आभाळानं आपल्या तेजस्वी हातांनी तिला उचलून नेली. साऱ्या मराठी मुलखावरच वीज पडली. निरांजनातील ज्योत आकाशाच्या विजात मिसळून गेली. निवृत्तीच्या आयुष्याचा कढाच मोडला. तो उरी फुटून गेला. त्याला एकच हुरहुर लागून राहिली होती. जाताना मुक्ता काही बोलली नाही. मुक्ता काही बोलली नाही. न संपणारं दुःख उराशी धरून निवृत्ती चालू लागला. मागे होऊन त्याने दिंड्यांना शेवटचा निरोप दिला. मागे फिरा, मागे फिरा. आता कोणी पुढे येऊ नका. आम्ही चाललो, आम्ही चाललो. आणि तो पुढे चालू लागला. मृत्यू आणि दुःखाच्या पावलांनी तो त्र्यंबकेश्वराची वाट कापू लागला. पावसाची भरभूर चालली होती. त्याच्या डोळ्यांच्या उष्ण कडांवर फुटलेलं पाणी वाहत होतं. वळसणीचं पाणी आढ्याला गेलं. वळसणीचं पाणी आढ्याला गेलं. ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांचं जाणं झालं. ज्येष्ठांच्या आधी कनिष्ठांचं जाणं झालं. इंद्रायणी काठी कै पद्माकर गोवळकर यांच्या मुंगी उडाली आकाशी या कादंबरीचं अंशतः अभिवाचन. वाचक स्वर श्री अविनाश कुलकर्णी. तांत्रिक सहाय्य श्री अभिषेक कुलकर्णी. इंद्रायणी काठी.